ओके. तर तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं आणि उत्साहामुळं आपण या भक्तिशास्त्री कोर्सच्या भगवद्गीतेच्या दुसऱ्या मॉड्यूलच्या शेवटाला बसलो आहोत. आपला हा अध्याय आज कदाचित आज पण संपेल का आज आणि उद्या पुढच्या रविवारमध्ये मोस्टली संपेल आपला अध्याय हा. आणि आपलं सेकंड मॉड्यूल जे आहे गीतेचं संपतंय मधल्या 6 अध्यायांचं, जो प्रामुख्यानं किंवा भक्तियोग, जो गीतेचा प्रमुख गाभा आहे. सँडविच असतं किंवा वडापाव असतो, वरती पाव खाली पाव मध्ये वडा असतो. पण तो वडा नसेल तर त्या पावाला जास्त अर्थ नाही. सो पाव फक्त कव्हर करत आहे, मुख्यातला वडा हा जास्त महत्वाचा आहे. तसं भगवद्गीतेचे पहिले 6 अध्याय कर्म आहे, शेवटचा अध्याय ज्ञान आहे, मधले 6 अध्याय भक्ती आहे. आणि ते भक्ती सगळ्यात महत्वाची म्हणून मध्ये भगवान टाकले का मधला भाग सगळ्यात जास्त कोणत्याही क्रियेमधला महत्वाचा असतो. सो त्या मधल्या 6 अध्यायातल्या भक्तियोगातल्या गूढ भक्तियोगातल्या सगळ्यात शेवटचा अध्याय, ज्याचं नावच आहे भक्तियोग. ओके, अध्यायाचं नावच भक्तियोग, श्रीकृष्णांची प्रेममय सेवा. ह्याच्यामध्ये आपण प्रवेश करणार आहोत. तर थोडक्यात आपण उजळणी करूया, कारण की उजळणी महत्वाची आहे हा अध्याय चालू करण्याच्या आधी. तरच हा अध्याय आपल्याला व्यवस्थित कळू शकेल की मधल्या 6 अध्यायाची आपण थोडक्यात उजळणी करू. तर 7वा अध्याय चालू कसा झाला? तर 6व्या अध्याय शेवटी भगवान श्रीकृष्ण म्हणाले योगिनामपि सर्वेषां. पहिल्या 6 अध्यायामध्ये कर्मयोग सांगितला, ज्ञानयोग सांगितला, कर्मसन्यास योग सांगितला आणि अष्टांग योग सांगितला भगवंतांनी. आणि सगळं ही योग शिर्डी सांगितल्यानंतर या योग शिर्डीमध्ये सगळ्यात टॉपला काय आहे? तर भगवंत म्हणाले योगिनामपि सर्वेषां मद्गतेन अंतरात्मना श्रद्धावान भजते यमाम समययुक्ततमो मतः. की जो श्रद्धेनं, ओके, माझी भक्ती करतो, ओके, आणि त्याचं अंतरात्मा माझ्याकडे गेलेलं असतं, ओके, योगेन मदगत मदगत ज्याची गती माझ्याकडे येते, तो सर्वश्रेष्ठ भक्त. अशा प्रकारे योग श्रेणीमध्ये सगळ्यात टॉपला भक्तियोग भगवंतांनी ठेवला. पण भक्तियोग हा भक्तीचे अनेक प्रकार आहेत. म्हणून भगवंतांनी चालू करताना डायरेक्ट 7व्या अध्यायापासून शुद्ध भक्ती सुरुवात नाही केली. पहिला भगवंतांनी मिश्र भक्ती सुरुवात केली. सो भगवंतांनी आपल्याला भक्ती करायला स्वभाव स्वतःविषयी पहिला माहिती दिली की मी कोण आहे नक्की. ओके, माझ्या बाह्य एनर्जी कोणत्या आहेत, माझ्या अंतर एनर्जी कोणत्या आहेत, आणि माझं स्थान काय, मी कसं सर्वोच्च आहे, आणि माझ्या विभूती कोणकोणत्या आहेत, प्रत्येक गोष्टीत मी कसा स्थित आहे. कारण का भगवंताचं ऐश्वर कळलं तरच भगवंताशी आकर्षण निर्माण होईल, आणि भगवंताशी आकर्षण निर्माण झालं तरच भगवंताची भक्ती करता येईल. आपल्याला माहिती आहे एखाद्याकडे 100 कोटी रुपये आहेत तर आपण आकर्षित होत्या माणसाकडं. 100 कोटी बिलेनियर आहे, 100 कोटी रुपये आहेत. एखाद्या 1000 कोटी रुपये आहेत, अरे आकर्षू जन्माष्टमी मागचं जग चांगल्या प्रकारे आपल्याला. सो साहजिकरित्या ऐश्वर्य असते तर व्यक्ती आकर्षित होतो, ताकद आहे व्यक्ती आकर्षित होतो, सौंदर्य आहे व्यक्ती आकर्षित होतो, त्यानंतर ज्ञान आहे व्यक्ती आकर्षित होतो, वैराग्य आहे व्यक्ती आकर्षित होतो. सो ऐश्वर्याकडे व्यक्ती सहजगत्या आकर्षित होतो. सो भगवान आपल्याला ऐश्वर्य सांगितली आणि मग सांगितलं कोणत्या प्रकारचे लोक माझी भक्ती करत नाहीत आणि कोणत्या प्रकारचे लोक माझी भक्ती करतात. सो या अध्यायात 4 प्रकारचे लोक सांगितले: आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. हे सगळे कसले आहेत? हे सगळे एका प्रकारे प्रधानीभूत भक्त आहेत. त्यांची भक्ती प्रधान आहे, पण त्यांची इच्छा काय आहे? काहीतरी भौतिक लाभ पाहिजे, याचा कर्म पाहिजे, मला अर्थ म्हणजे मला दुःख गेलं पाहिजे, किंवा मला भौतिक लाभ पाहिजे, किंवा मला इच्छा आहे मुक्त व्हायची, ते काहीतरी इच्छा त्याच्यामध्ये आहे. संमिश्र भक्त आहेत. सो त्यानंतर भगवंतानी मोक्षकामी, त्या सध्या शेवटी मोक्षकामी, जरा मरण मोक्षाय मामाश्रित तिथे, हे झाले ज्ञानमिश्र भक्त. हे सगळे कर्ममिश्र भक्त आहेत. शेवटी ज्ञानमिश्र भक्त किंवा योगमिश्र भक्त सांगितलं भगवंतांनी. मग 8व्या अध्यायात प्रामुख्याने भगवंतांनी योगमिश्र भक्तीविषयी वर्णन केलंय. आणि योगमिश्र भक्ती प्राप्त करायला कोणते कोणते वेगळे, योगमिश्र भक्तीद्वारे मुक्ती प्राप्त करायचे कोणते कोणते वेगळे मार्ग आहेत? मग काय चंद्राद्वारे जायचा मार्ग, सूर्याद्वारे जायचा मार्ग, कोणती वेळ, कधी देह सोडला पाहिजे, कसा देह सोडला पाहिजे, हे सगळं ज्ञान भगवानाने दिलं. आणि त्याच अध्यायात शुद्ध भक्तीची इंट्रोडक्शन दिली की अनन्य चेता सततम योमाम स्मरति नित्यशा तस्याहम सुलभा पार्था नित्ययुक्तस्य योगिनः. हे जे अनन्य भावाने माझी भक्ती करतात त्यांना मी सहजगत्या प्राप्त आहे. मा मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालमशासनं नाप्नुवन्ति महात्मानं संसिद्धीं परमां गतिं. जे मला शरण येतात, मामुपेत्य पुनर्जन्म, त्यांना या पुनर्मध्ये यावं लागत नाही, त्यांना या दुःखमय जगात परत प्रवेश घ्यावा लागत नाही, आणि ते संसिद्धी म्हणजेच गोलोक वृंदावन प्राप्त करतात.
ही संसिद्धी आहे परमाम गतीम. हे थोडक्यात शुद्धोतीचे इंट्रोडक्शन पहिल्यांदा 8व्या अध्यायात भगवंतांनी दिली. आणि मग 9वा अध्याय राजविद्या राजगुह्योग जो प्रामुख्यानं शुद्ध भक्तीविषयी वर्णन करतो. यात कुठली मिश्र भक्ती नाही आहे अजिबात. आणि त्यामध्ये भगवंतानी पहिलं सांगितलं की हा जो टॉपिक आहे कॉन्फिडेन्शियल आहे, म्हणून जो व्यक्ती ईर्षेपासून रहित आहे अनुसूयवी, तोच व्यक्ती या गुह्यतेला समजू शकतो. हृदयात भगवंताशी ईर्ष्या असेल ते गुह्यता समजणार नाही. म्हणून सगळ्यात पहिला मला कॉन्फिडन्स सांगितलंय की आपण ईर्षेपासून मुक्त असलं पाहिजे. ओके. प्रवक्षाम अनुसूयवे, असूया म्हणजे ईर्षा, अनुसूय म्हणजे ईर्षे रहित. मी तुलाच काय ज्ञान देतो अर्जुना, कारण तू ईर्षे रहित आहेस, म्हणून तुझ्यापर्यंत मी ज्ञान घेऊन येत आहे. गुह्य ज्ञान तुला सांगत आहे. आता गुह्य ज्ञान सांगता भगवंताचं दास्यत्व अनुभवण्यासाठी काही ऐश्वर जाणणं भगवंताचं आवश्यक आहे. म्हणून श्लोक क्रमांक 4 ते 10 मध्ये भगवंत आपलं ऐश्वर सांगितलं, कसा मी निर्माता आहे, कसा एका बरोबर सगळ्या ठिकाणी मी आहे पण सगळ्या ठिकाणी मी नाही आहे पण. ओके. माझ्या स्वरूपाद्वारे मी कशातच नाही आहे, पण माझ्या परमात्मा रूपाद्वारे, माझ्या ऊर्जेद्वारे, माझ्या ब्रह्मन रूपाद्वारे मी सगळं अस्तित्वात आहे. मग ते उदाहरण कसं समजून घ्यायचं, जसं आकाश हे सगळीकडे आहे, सगळ्या गोष्टीमध्ये आकाश आहे, पण आकाश स्वतंत्र पण आहे. सो त्याचप्रमाणे हे सगळं आहे आणि स्वतंत्र पण आहे. आणि माझ्यापासूनच हे विश्व निर्माण होतं आणि परस्पर माझ्यामध्येच विलीन होतं. हे सगळं जग ॲटोमॅटिक चाललेलं नाही आहे, रँडमली चाललं नाही आहे, हे माझ्या अध्यक्षतेखाली चाललं आहे. आणि म्हणून जो माझं रूप जाणत नाही, जो म्हणतो मला रूप नाही आहे, आणि जो म्हणतो माझं आत्ता जे कृष्ण रूप दिसतंय हे माझ्या ब्रह्मन रूपानं मनुष्य रूपाचा आश्रय घेतलाय, असं जो मानतो, ठीक आहे, तो काय आहे, तो मूर्ख आहे. ओके. अवजानंती मा मूढा मानुषीम तन्मशनम. तर त्याला माझं परमस्वरूप जाणता येत नाही, की माझं शरीर सच्चिदानंद आहे, माझं शरीर माझ्या आत्म्यात फरक नाही आहे, की मी सगळ्या जीवांचा नियंत्रक आहे, हे तो जाणू शकत नाही. त्याला वाटतं की ॲक्च्युली भगवंत निर्विशेष आहेत, पण आपल्याला दिसत पण सविशेष म्हणून मनुष्य रूपात आश्रय घेऊन ते आलेले आहेत. ही तर गूढता भगवंताने सांगितली आहे. आणि हे जो जाणत नाही त्याला भक्ती जरी केली, मिश्र भक्ती जरी केली, त्याला 5 प्रकारची मुक्ती मिळणार नाही. त्यानं ज्ञानयोग जरी केला त्याला ब्रह्मज्योती मिळणार नाही. त्यानं कर्मकांड केलं तर त्याला स्वर्ग मिळणार नाही, जर त्यानं ही गूढता भगवत भक्तीविषयी किंवा भगवंताविषयी जाणलं नाही, भगवंताचं स्वरूप जाणलं नाही तर. सो जे ओरिजिनल कर्मकांडी आहेत, जे ओरिजिनल ज्ञानयोगी आहेत, जे ओरिजिनल मिश्र भक्त आहेत, त्या सगळ्यांना भगवंताच्या स्वरूपाविषयी माहिती असते. सो भगवंताने क्लिअर कट सांगितलंय भक्तीविषयी. आणि त्यानंतर भगवंतांनी शुद्ध भक्ती सांगितलं. शुद्ध भक्त काय करतात, माझे महात्मा लोक माझा आश्रय घेतात, मला अव्यय जाणतात, मला दिवस जाणतात. कशी भक्ती करतात, माझे सततम कीर्तयंत माम, 24 तास माझं कीर्तन करतात, दृढतेनं कीर्तन करतात. आणि मग काही लोक असे आहेत जे ज्ञानयोगाद्वारे माझी भक्ती करतात, त्यांचे पूजी सांगितली. आणि असं करत करत शेवटच्या श्लोकांमध्ये गूढ भक्ती सांगितली. गूढ भक्ती कशी आहे, सोपी एकदम. पत्रपुरुषम फलम तो बट भक्त्या, भक्तीद्वारे, भक्तीद्वारे माझ्याकडे आलं पाहिजे. आणि माझ्या भक्तांशी मी कसं आदान प्रदान करतो, मी सगळ्यांसाठी समान आहे पण माझ्या भक्तांसाठी विशेष आहे. मी माझ्या भक्तांची बाजू पण घेतो, जरी सगळ्यांसाठी समान असलं तरी. सो मी एकाच वेळी पार्शल पण आहे, इम्पार्शल पण आहे, दोन्ही आहे मी एकाच वेळी. बाजू घेणारा पण आहे आणि समान पण आहे. आणि एखाद्या भक्ताच्या हातून काही सुदुराचार झाला, अत्यंत घृणित कार्य जर घडलं, पण तो अनन्य भावांमध्ये आश्रय घेत आहे, तरी जगानं त्याला साधू म्हणलं पाहिजे. का जगानं साधू म्हणलं पाहिजे, पण लवकरच तो शुद्ध होईल आणि शाश्वत शांती प्राप्त करेल. म्हणून अर्जुन डिक्लेअर कर, माझ्या भक्तांचा कधीच विनाश होत नाही. आणि कितीही खालच्या स्तरावर मला व्यक्ती असेल, शूद्र, स्त्रिया, वैश्य, यांनी जरी माझा आश्रय घेतला तरी ते भगवद्धाम प्राप्त करू शकतात. आणि म्हणून सगळ्यात गुह्य ज्ञान काय आहे, मनमना भव मत भक्तो मद्यादिमान मस्करू मामय वैशयुक्तैव आत्मानं मत परायणा. आणि मग भगवंताने अजून त्या गुह्य ज्ञानात अजून काही गुह्य सांगितलं. आणि ते गुह्य काय होतं, चतुश्लोकी भगवद्गीता. ओके. चतुर्श्लोकी भगवद्गीता 4 श्लोक आहेत. त्यात काय सांगितलं भगवंतांनी, सगळ्यात पहिला भगवंत म्हणतात पहिला अध्याय 10व्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकांमध्ये की मला कोणी जाणू शकत नाही.
आणि मग चतुश्लोक गीतेत भगवंत म्हणतात संबंध अभिधेय प्रयोजन. समाधान काय देतात? मी अहम सर्वस्य प्रभो मत्तम सर्वम प्रवर्तते. मत्तम सर्वम प्रवर्तते म्हणजे काय? की मी सगळीकडे व्याप्त आहे परमात्मा रूपानं. आणि दुसरा अर्थ काय? माझ्या शाक्त्यावेश अवतारांच्या रूपानं. नारद मुनी, पृथ्वी महाराज, प्रभुपाद शाक्त्यावेश रूपाच्या अवतारानं मी सर्वत्र व्याप्त आहे. आणि हे जो मला जाणता अशा प्रकारे तो भाव बुधा भाव समन्विता, तो तो बुद्धिमान व्यक्ती योग्य भावानं म्हणजे दास्य शांत साखय माधुर्य वात्सल्य या भावामध्ये तो माझ्या श्यामसुंदर रूपाशी भक्ती करतो. आणि कशी भक्ती करतो माझी? मच्चिता मद्गता प्राणा बोधयंत परस्परम कथयंतश्च माम नित्यम तुष्यंती च रमंती च. तो एकमेकांमध्ये भक्तांमध्ये तो माझ्याविषयी चर्चा करतो आणि आनंद घेतो. मत्कथा मद्गता प्राण, त्याचा प्राण त्याचं जीवन हे काय माझ्या कथेसाठी असतं. बोधयंत परस्परम, कीर्तन पण करतो. कथयंतश्च माम नित्यम, तो कथा ऐकतो, स्मरण करतो. ओके. तुष्यंतीच रमंत, त्यातच रममाण होतो. आणि जो अशा प्रकारे भगवंताच्या कथेमध्ये रममाण होऊ शकतो त्याला भववेदना कधीच जाणवत नाहीत. आपल्याला भक्ती करून भववेदना जाणवत असतील तर आपल्याला काय समस्या आहे? आपण भगवंताच्या कथेमध्ये, नामामध्ये, त्यांच्या सेवेमध्ये रममाण अजून होऊ शकत नाही. आपण अजूनही गुणांद्वारे आकर्षित आहोत. गुणांचा प्रभाव आपल्यावरती आहे. अजूनही भौतिक श्रद्धा जरी आपली फिक्स झाली असली भगवंतावरती तरी आपण अजूनही हृदयामध्ये भौतिक इच्छा शिल्लक आहेत आणि त्या भौतिक इच्छा त्रास देत असतात. आणि त्यामुळं आपण अजूनही रममाण भक्तीमध्ये होऊ शकत नाही. अन्यथा इथे नंदादयो गोपा कृष्ण राम कथामृता कुर्वंती रममाणस्य नाविन्नम भवेदनाम. वृंदावनचे वासी इतके कृष्ण आणि रामाच्या कथेत रममाण होते की त्यांना भववेदना जाणवतच नव्हत्या. परीक्षित महाराजांना 7 दिवस 7 रात्र अन्न पाणी सोडलंय, त्यांना अजिबात जाणवत नव्हतं अन्न पाणी सोडले. कारण का? ते भगवंताच्या कथेमध्ये तेवढ्या प्रमाणात रममाण होते. सो तेवढं रममाण आपण होऊ शकलो, भववेदना आपल्याला पण जाणणार नाहीत. आणि मग अशा भक्तांशी मी आदान प्रदान कसं करतो? पहिला संबंध झाला. मग अभिधेचं प्रयोजन काय आहे? की त्यांना मी आत्मभक्ती देतो. अशा लोकांना मी माझी शुद्ध भक्ती प्रदान करतो. आणि त्यांना जे रिक्वायर्ड ज्ञान आहे, त्याचं अज्ञान जे आहे ते मी आतनं दूर करतो. आणि त्यासाठी रिक्वायर्ड ज्ञान त्यांना उपनिषद वाचून, पुस्तक वाचून प्राप्त करणं अशक्य असेल तर मी त्यांच्या हृदयातनं तो अज्ञानाचा दिवा दूर करतो आणि ज्ञान दीप लावतो. अशा प्रकारे मी आदान प्रदान करतो. आणि हे सगळं ऐकल्यानंतर अर्जुनानं एका प्रकारे स्वीकारलं होतं की तुम्हीच भगवंत आहात. परब्रह्म परम पुरुषम परममान पुरुषम शाश्वतम दिव्यम आदिदेव अजम विभू. सगळे ऋषीवंत मला मानतात भगवंत म्हणून. आणि मग अर्जुन म्हणला की मला सतत तुमचं स्मरण करायचं आहे. किंवा आपल्यासारखे जीव जे सतत भगवंताचं स्मरण करू शकत नाहीत त्यांच्यासाठी तुमच्या विभूती सांगा. आणि मग भगवंताने विभूती सांगितल्या. आणि मग विभूती सांगितल्यानंतर 11वा अध्याय कसा बाहेर आला? अर्जुन म्हणला की ठीक आहे, विभूती ऐकलं मी, पण त्या विभूतीनं जोडणार एक रूप मला बघायचं आहे. ते डोळे मला द्या. म्हणजे जोडणार एक विश्वरूप जे म्हणतं ते तुमचं मला बघायचं. आणि मग आपण 11 अध्याय पाहिलं मागच्या शनिवार रविवारमध्ये डिटेलमध्ये की भगवंतांनी अर्जुना खालच्या लेवलचे डोळे दिले. प्रेमांजनावरनं ज्ञानांजनावर किंवा देवतांजनावर, दिव्य दृष्टीवर भगवंत अर्जुनाला घेऊन आले, जेणेकरून अर्जुन विश्वरूप पाहू लागला. पण विश्वरूप पाहिल्यावर अर्जुन शुद्ध भक्त होता आणि शुद्ध भक्ताला भगवंताचं श्यामसुंदर रूप पाहण्यामध्येच आनंद असतो. विश्वरूप पाहण्यामध्ये त्याला अजिबात इच्छा नसते. म्हणून भगवंतांनी काय केलं? अर्जुनाने इच्छा व्यक्त केली, मला हे विश्वरूप बघायचं नाही, सॉरी चूक झाली माझ्याकडनं. हे भयानक काळ रूप विश्वरूप बघायची मला अजिबात इच्छा नाही आहे. मला तो श्यामसुंदर रूपच दाखवा. भगवान चतुर्भुज रूप दाखवलं पहिला, हे सिद्ध करण्यासाठी की चतुर्भुज रूप हे द्विभुज रूपात आलं. आणि मग भगवंताने द्विभुज रूप दाखवलं. आणि मग भगवंत म्हणले की हे जे रूप पाहतोयस हे नित्यम देवतावापी नित्यम दर्शन कारणा, की स्वर्गातल्या देवता पण हे दर्शन दुर्लभ आहे त्यांना, हे तुला मिळतंय. त्यांची इच्छा असे दर्शन घ्यायची पण ते घेऊ शकत नाहीत कारण ते शुद्ध भक्त नाही आहेत. पण अर्जुन तू शुद्ध भक्त आहेस म्हणून तू मला द्विभुज रूपात पाहू शकत आहेस. आणि
तुझी माझी साकार रूपावर भक्ती आहे, साकार रूपातच तुला पाहण्याचा आनंद आहे, हे तर सिद्ध होतंय. आता काय कर अर्जुन तू? शेवटच्या श्लोकात गीते सांगितले 11व्या अध्यायाच्या, मत कर्मकृत मत परम मत भक्त संगवर्जिता निर्वैरा सर्वभूतेषु यस मामेती पांडवा. या माझ्या साकार रूपाची तू भक्ती कर. या माझ्या साकार रूपावर ध्यान धर आणि तर्कवादापासून मुक्त या साकार रूपाची भक्ती कर. आणि असं केलंस तर तू मला प्राप्त करशील. अशा प्रकारे 11वा अध्याय भगवंतांनी शेवट केला. आता अर्जुन प्रश्न विचारत आहे भगवंतांना. ठीक आहे. काय प्रश्न विचारतोय? पहिला श्लोक बघू आपण. एवं सततयुक्ताये भक्तास्त्वां पर्युपासते ये चाप्यक्षरम् अव्यक्तं तेषां के योगवित्तमाः. एवं सततयुक्ताये भक्तास्त्वां पर्युपासते. काही भक्त असे असतात जे तुमचं सतत तुमच्या साकार रूपाची भक्ती करतात. सतत युक्ता, युक्त म्हणजे जोडणे. तुमच्या साकार रूपाशी जोडले जाऊन सतत तुमची उपासना करत असतात. उपासना कधीही एका प्रकारे ब्रह्मदेवाची उपासना करता येत नाही, ब्रह्मदेवावर ध्यान लावता येतं. पण उपासना किंवा पूजा किंवा अर्चना जी आहे ती साकार रूपाची करता येते. तुमच्या साकार रूपाची काही लोक उपासना करतायत. पण काही लोक अशी आहेत, येचापि अक्षरम अव्यक्तम तेषाम के योगवित्तमा. पण काही लोक तुमच्या अव्यक्तावर ध्यान लावतात, तुमची ब्रह्मज्योती पण आहे त्यावर ध्यान लावतात. त्या दोघांमधले श्रेष्ठ कोण? असा प्रश्न इथं अर्जुन विचारत आहे. प्रश्न असा पडतो की आपण आता मुद्दामून सारांश रूपात मधले जे 6 अध्याय गूढ अध्याय आहेत, ते 6 गूढ अध्यायाविषयी सारांश रूपात ऐकलं, जे आपण डिटेलमध्ये ऑलरेडी ऐकलेलं आहे. आणि त्या 6 अध्यायामध्ये भगवंतांनी 9व्या अध्यायात, 10व्या अध्यायात आणि 11व्या अध्यायात हे सिद्ध केलंय. आणि 8व्या अध्यायामध्ये पण हे स्थापन केलंय की माझं साकार रूप सर्वश्रेष्ठ रूप आहे आणि साकार रूपाची भक्तीच सर्वश्रेष्ठ भक्ती आहे. तर मग अर्जुन हा प्रश्न का विचारत असेल? असा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे. इतकं क्लिअर कट भगवंतांनी सांगितलं आणि अर्जुन काय आपल्यासारखं विसराळू नाहीये. आपण विसरतो. आपल्याला मागच्या रविवारी काय आपण विसरून गेलो असं कदाचित. कोणते मुद्दे सांगितले आठवतात मागच्या रविवारी? हं? जय श्री माताजी. एक्झॅक्टली कोणते कोणते मुद्दे सांगितले मी मागच्या रविवारी क्लासमध्ये? एक्झॅक्टली आठवतात तुम्हाला सगळे? आठवतं कोणाला? वर्ड टू वर्ड असेल तर हातवर करा. हं? सुप्रिया माताजी आठवतात का सगळे मुद्दे? अशोक प्रभू? नाही आठवत. फार अवघड आहे. कारण आपण विसरलो आहोत. गौरांग प्रभूंनी आत्मा सिरियलचं रेकॉर्डिंग केलं होतं आणि 8 वर्ष तेच तेच रेकॉर्डिंग परत फिरत होते आस्था चॅनलवरती. आणि दरवर्षी लोक त्याला भेटायचं म्हणजे या वर्षीचं रेकॉर्डिंग मागच्या वर्षी चांगलं होतं. प्रभूजी म्हणले हो तेच रेकॉर्डिंग रिपीट आहे. नाही नाही म्हणले, तुम्ही विसरलाय म्हणले. यावर्षी तुम्ही नवीन बोललाय काहीतरी बघा. माणूस आपण विसरलो आहोत. पण अर्जुन काही विसरलो नाही, भक्ती नाहीये. अर्जुन हा हायली क्वालिफाईड व्यक्ती आहे. अर्जुनाचा अभ्यास दांडगा आहे. तो सामान्य मनुष्य अर्जुन नाही आहे, तो गुडाकेश आहे. गुडाकेश म्हणजे काय? झोपेतही तो कृष्ण 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 बोलतो. झोपेतही तो नामजप करतो. आपण नामजप करताना झोप काढतो. हा आपली समस्या आहे. पेंग घेते कधी नामजप करता करता. पण अर्जुन झोपेतही जप करायचा, हे अर्जुनाची प्रॉब्लेम, हे अर्जुनाची अवस्था आहे. मसा अर्जुन काही विस्ताळू व्यक्ती नाही आहे निश्चितपणे. आणि द्वापारयुगातले व्यक्ती आहे, कलियुगातले व्यक्ती नाही आहे. कलियुगात सगळे विस्ताळू आहेत. आणि म्हणून तर व्याजून सगळे लिहून काढले आपल्यासाठी. अर्जुन हा प्रश्न का विचारत असेल? काय वाटतं तुम्हाला? हं? वल्लभिल्ला माताजी काय वाटतं? का बरं अर्जुन विचारतो प्रश्न? येस अशोक प्रभू, बोला काहीतरी. काय वाटतं तुम्हाला? इतकं सर क्लिअर कट सांगितलंय मागच्या साध्यांमध्ये, तरी अर्जुन विचारतोय दोन मी श्रेष्ठ काय? हं?
यस, जयश्री देशमुख माताजी. काय वाटतं? आपल्यासाठी नंतर आपल्यासाठी आपल्यासाठी. नंतर भक्तांसाठी कोणता आपण ओके, जसं विश्वरूप दाखवलं, विनंती केली अर्जुन आपल्यासाठी, उद्या आपण फसू नये, पाखंडवादाकडे झुकू नये, पाखंडी लोकांकडे आपण मोहित होऊ नये म्हणून. तसं या अध्यायात पण तसं तुमचं म्हणणं आहे? नाही नाही, तसं नाही. तर ते जे आपल्यासारख्या लोकांसाठी 10वा अध्याय अर्जुनाने प्रश्न विचारलेत. विभूती काय आहेत आणि त्यामधून रूप काय दिसतं, आणि जो रूप दाखवू शकत असेल तोच भगवान स्वीकारा म्हणून दाखवलंय. काय असेल मग कारण अर्जुनाचं असा प्रश्न विचारायचं? तर अर्जुनानं ज्यावेळी सगळं ऐकलं, मागचे 5 अध्याय अर्जुन ऐकले, अर्जुन कन्फर्म्ड आहेत की भगवान परमेश्वर श्रीकृष्ण आहेत, त्यांच्या साकार रूपाची भक्तीच सर्वश्रेष्ठ आहे. आणि ज्या अर्थी अर्जुनाने मागच्या अध्यायामध्ये विश्वरूप बघायची इच्छा न करता शेवटी साकार रूप बघण्यामध्ये आनंद व्यक्त केला, त्या अर्थी अर्जुन कसला भक्त आहे? साकार रूपाचा भक्त आहे. तो काय विश्वरूपाचा भक्त नाहीये किंवा निर्विशेष भगवंताच्या ब्रह्मज्योतीचा भक्त नाहीये, तो साकार रूपाचा भक्त आहे. हे सिद्ध झाले. आता अर्जुन आत्म वाटतंय की इथं भगवंतानी साकार रूप सर्वश्रेष्ठ आहे आणि साकार रूपाची भक्ती कर आणि माझी प्राप्ती कर सांगितलंय, पण पण उपनिषदांमध्ये आणि श्रुतींमध्ये प्रामुख्यानं, कारण का आध्यात्मिक लोकांमध्ये, विशेषतः मागच्या युगामध्ये श्रुती अधिक प्रसिद्ध आहेत. आजही ज्यावेळी 2 आध्यात्मिक ग्रुप येतात आणि वाद करतात, आपण श्रुतीच्या आधारावर सिद्ध केलं नाही आपलं म्हणणं, तर ते म्हणतात पुराण कोट करू नका, भागवत कोट करू नका, गीता कोट करू नका. हे इतिहास आणि पुराणामध्ये येतं, आणि पुराण इतिहास खालच्या स्तरावरती आहे. वेद आहेत ते वरच्या स्तरावरती आहेत. वेदांमध्ये तुम्ही कोट करून सांगा की तुमचं म्हणणं, तुमची फिलॉसॉफी खरी आहे का नाही ते. सो श्रुतींमध्ये प्रामुख्यानं ब्रह्मज्योतीवर जास्त फोकस केलेला आहे, निर्विशेष गोष्टीवर जास्त फोकस केलेला आहे, निर्विशेषवाची महती जास्त सांगितली आहे श्रुतींमध्ये. सो नक्की मी करतोय हे योग्य आहे का? नक्की मी करतोय सर्वोत्तम आहे का? नक्की मी करतोय बरोबर आहे का, श्रेष्ठ आहे का? हे कन्फर्मेशन, ही शाश्वतता अर्जुनाला पाहिजे होती, जेणेकरून तो निर्धोकपणे, ओके, आनंदानं पुढे भक्तियोगामध्ये रत होऊ शकेल. सो अर्जुनाचं काय फायनल कन्फर्मेशन आहे, आणि ते फायनल कन्फर्मेशन मिळावं म्हणूनच अर्जुन अशा प्रकारे प्रश्न विचारत आहे. सो कधी कधी आपण पण आपला काही भाग समजतो कधी कधी, पण काही भाग समजला जस्ट कन्फर्म करायचं आपण विचारतो, प्रभूजी असं असंच आहे ना हे, तर मी काय चुकतोय, कन्फ्यूज झालोय. सो स्लाईड जर कन्फ्युजन असल्याचं वाटतं आपल्याला, तर आपण कन्फर्म करतो हे असंच आहे बरोबर, जरी ते वारंवार सांगितलं गेलं असतं क्लासेसमध्ये, जेणेकरून आपल्याला योग्य प्रकारे परत गोंधळ होऊ नये, आपण त्या मार्गावर योग्य प्रकारे स्थित राहावं. सो हाच मूळ अर्जुनाचा आहे. स्वतःच्या कन्फर्मेशनसाठी अर्जुन तो विचारतोय की नक्की दोन्हीमध्ये एकदा फायनल सांगा मला, ही श्रेष्ठ का हा मार्ग श्रेष्ठ, ही भक्ती श्रेष्ठ का ही भक्ती श्रेष्ठ. ओके, तर आपण तात्पर्य वाचूया. ओके, श्रीकृष्णाने आतापर्यंत साकार, निराकार आणि विश्वरूपाचे तसेच सर्व प्रकारच्या भक्तांचे आणि योगीजनांचे विवरण केले आहे. सामान्यतः योग्यांचे 2 प्रकारे वर्गण करतात येते, एक म्हणजे निर्विशेषवादी आणि दुसरा म्हणजे सविशेषवादी. साकारवादी भक्त संपूर्ण शक्तीने स्वतःला भगवत सेवेत संलग्न करतो. निर्विशेषवादी सुद्धा स्वतःला प्रत्यक्ष कृष्ण सेवेमध्ये नव्हे, तर अव्यक्त निर्विशेष ब्रह्माचे ध्यान करण्यात संलग्न करतो. या अध्यायामध्ये आपल्याला आढळते की परमसत्याच्या साक्षात्कारासाठी असणाऱ्या निरनिराळ्या योग पद्धतीमध्ये भक्तियोग हा सर्वश्रेष्ठ आहे. जर मनुष्याला भगवंताच्या सहवासाची इच्छा असेल, तर त्याने भक्तियोगाचे पालन करणे अत्यावश्यक आहे. भक्तीद्वारे भगवंताची सेवा प्रत्यक्ष सेवा करणाऱ्यांना सविशेषवादी असे म्हटले जाते. जे निर्विशेष ब्रह्मावर ध्यान करतात निर्विशेषवादी म्हटले जाते. या दोहोंपैकी कोणती स्थिती अधिक उत्तम आहे, हे अर्जुन या श्लोकात विचारित आहे.
परमसत्याचा साक्षात्कार होण्यासाठी निरनिराळे मार्ग आहेत. परंतु या अध्यायात श्रीकृष्ण सांगतात की भक्तियोग हा सर्वोच्च मार्ग आहे. हा प्रत्यक्ष आणि भगवंताचे सान्निध्य प्राप्त करण्याचा सहज सुलभ मार्ग आहे. भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायात भगवंताने सांगितले की जीव म्हणजे शरीर नसून आध्यात्मिक स्फुल्लिंग आहे. परमसत्य म्हणजेच आध्यात्मिक पूर्णत्व आहे. सातव्या अध्यायामध्ये त्यांनी सांगितले की जीव हा त्यांचा अंश आहे आणि म्हणून त्याने आपले ध्यान परमसत्यावर पूर्णपणे केंद्रित करणे अत्यावश्यक आहे. परंतु नंतर पुन्हा आठव्या अध्यायात सांगण्यात आलं की देहत्याग करतेवेळी जो कोणी कृष्ण चिंतन करतो त्याला तात्काळ आध्यात्मिक जगताची कृष्ण लोकाची प्राप्ती होते. आणि सहाव्या अध्याय शेवटी भगवंतांनी स्पष्टपणे सांगितले की सर्व योगामध्ये सदैव आपल्या हृदयामध्ये कृष्ण स्मरण करतो तो परमसिद्ध योगी होय. म्हणून जवळजवळ प्रत्येक अध्यायाचा अंतिम निष्कर्ष हाच आहे की मनुष्याने श्रीकृष्णांच्या साकार रूपावर अनुरक्त झाले पाहिजे, कारण ही सर्वोच्च आध्यात्मिक अनुभूती आहे. तरीही काही लोक असे आहेत जे श्रीकृष्णाच्या साकार रूपावर अनुरक्त होत नाहीत. का बरं? का होत नाही अनुरक्त साकार रूपावर? एवढं क्लिअरली भगवंतांनी सांगूनही काही लोकांना साकार रूपावर इच्छा नाही, निराकार रूपावर व्हायची इच्छा आहे. काय कारण असेल? मी सांगितलं होतं चौथ्या अध्यायाच्या वेळी, आठवते का बघा? इतकंसं स्पष्ट आहे ना, काही लोक असतात जेव्हा निराकारवाद पाहिजे असतो, साकारवाद नको असतो. कोणती लोक निराकारवादाकडे जास्त आकर्षित होतात? हं? कोणते लोक होतात निराकारवादाकडे जास्त आकर्षित? की त्या साकारवाद अजिबात नको असतो, रूप नको असतं भगवंताचं, नातं नको असतं भगवंताशी, सेवा नको असते भगवंताशी. कोणत्या प्रकारची लोक? जी लोक या जगातल्या दुःखांना पकली आहेत. कशामुळे पकली आहेत? नात्यांमुळं. ओके, वैयक्तिक नात्यांमुळं इतकी फ्रस्ट्रेट झालेली आहेत की त्यांना परत मुक्तीनंतर कसलीच नाते आणि कसलीच सेवा नको आहे, फक्त मुक्ती पाहिजे. अशी लोक ज्यांना माहिती आहे भगवंताचं रूप आहे तरी पण ते त्यांच्या ब्रह्मज्योतीकडे अधिक आकर्षित होतात. अशी लोक ज्ञानमार्ग अष्टांग योग मार्गाकडे जास्त आकर्षित होतात. कारण का? आता नाती बाद झाली, नात्यांमध्ये खूप फ्रस्ट्रेट झालो मी, म्हणून नात्या नसलेल्या एरियात मला जायचं आहे. फक्त मी एकटा असेल तर फक्त मी शांतीचा अनुभव करेन. ही लोक त्याकडं आकर्षित होतात. कृष्णापासून इतक्या दृढपणे अनासक्त झालेले असतात की भगवद्गीतेवर भाष्य करताना ते लोकांना श्रीकृष्णापासून दूर नेण्याचा आणि त्या लोकांचा भक्तिभाव निर्विशेष ब्रह्मज्योतीवर केंद्रित करण्याचा प्रयत्न करतात. अव्यक्त आणि इंद्रियातीत परमसत्याच्या निर्विशेष रूपावर ध्यानास ते प्राधान्य देतात. अशा प्रकारे योगीजनाचे दोन प्रकार आहेत. आता या दोहोंपैकी कोणता वर्ग अधिक परिपूर्ण आहे आणि कोणता मार्ग अधिक सुकर आहे हे निश्चित करण्याचा अर्जुन प्रयत्न करीत आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर तो आपल्या स्थितीचे स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न करीत आहे, कारण कारण तो श्रीकृष्णांचा साकार रूपामध्ये अनुरक्त झालेला आहे. तो स्वतः साकार रूपावर आसक्त आहे अर्जुन. तो श्रीकृष्णाच्या साकार रूपावर अनुरक्त झालेला आहे. तो निर्विशेष ब्रह्मावर अनुरक्त नाही. त्याला निर्विशेष ब्रह्माशी काही देणं-घेणं नाहीये. ओके, त्याला अजिबात जायची इच्छा नाहीये. आणि आपली स्थिती सुरक्षित आहे अथवा नाही हे जाणण्याची त्याला इच्छा आहे. बाबा, मी जे करतो ते सर्वोच्च आहे का नाही? का मी जे करतो त्यापेक्षाही काही सर्वश्रेष्ठ आहे? जसं यमदूत ज्यावेळी अजामिलचा आत्मा घ्यायला आले होते आणि यमदूतांची काही चूक नव्हती, कारण धर्मशास्त्रानुसार अजामिलनं खूप चुका केल्या होत्या आणि अजामिलनं त्या चुकांचं प्रायश्चित्त पण घेतलेलं नव्हतं. सो धर्मशास्त्र काय सांगतं? तुम्ही पाप केली तर पापांचं प्रायश्चित्त घ्या, आणि जर प्रायश्चित्त घेतलं नाही तर यमदूत त्याला घेऊन नरकात जाणार. हा नियम आहे धर्मशास्त्रानुसार. सो यमदूताला जे विष्णूचं अडवलं तर विष्णू काय म्हणतात की तुम्ही याला घेऊन जाऊ शकत नाही ना, कोणती पापं केली आहेत? आणि यमदूत लिस्ट सांगितली, ही पापं केली आहेत. आणि नुसती पापं केली नाही आहेत, प्रायश्चित्त पण नाही घेतलं. सो विष्णू सांगतात नाही, म्हणजे सर्वोच्च प्रायश्चित्त घेतलंय ते म्हणजे हरिनाम घेतलंय, नारायणाचं नाव घेतलंय. एकदा नारायणाचं नाव घेतलं की सगळं प्रायश्चित्त घेतल्यापैकी आहे. अहो बतशो पचतो गरियम ये जिव्हाग्रे वर्तते नाम तुभ्यम.
ते पुस्तपस्ते जीवनो शष्णू आर्या ब्रह्मानुचोर नाम गृह्णंती येते. तर एकदा नाव घेतले तर सगळ्या धर्मशास्त्राचा अभ्यास केलेला आहे आणि सगळ्या तीर्थांमध्ये प्रायश्चित्त घेतलेला आहे, असा अर्थ होतो त्याचा. आणि हा जो भाग आहे त्याला माहित होता यमदूतांना, आणि त्याला भीती वाटली, बाबा आपण जे काम करतोय योग्य आहे का नाही, का आपल्यावरती अजून कोण आहे. आपला बॉस जो आहे यमराज, आम्हाला वाटलं आता सर्वोच्च बॉस यमराजच आहे, पण त्याच्यावरती पण कोण आहे का असं वाटायला लागलं एकंदरीत. आणि ते यमदूत यमरापाशी गेले आणि रागारागात म्हणले, आम्हाला वाटलं तुम्ही सर्वोच्च असाल, पण आम्हाला पहिल्यांदा कोणतं अडवलं आणि आमच्या कामात अडथळा घातला. सांगा आम्हाला तुमच्यावरती पण कोणी आहे का, जे काम आम्ही करतो त्यापेक्षा त्याच्यापेक्षा वरचं कोणतं काम आहे का, जेणेकरून यमदूताला कळावं आपली स्थिती काय आहे. लाज वाटते आम्हाला, आम्हाला कोणी अडवल्याची. अर्जुनाला काहीच असं वाटतंय की साकार फार मी करतोय, पण हे सर्वश्रेष्ठ आहे ना, ह्याच्यावरती पण काहीतरी आहे. ह्याच्यावरचं कदाचित निर्विशेष अशी भक्ती असेल तर मी ती करेन, मला सर्वोच्च गोष्ट करायची आहे, असा कन्फ्युजन अर्जुन डोक्यात चाललेलं आहे. आपली स्त्री सुरक्षित आहे अथवा नाही हे जाणण्याची त्याला इच्छा आहे. प्राकृत जगतात असो अथवा भगवंताच्या आध्यात्मिक जगतात असो, निर्विशेष ब्रह्माचे ध्यान करणे अतिशय क्लेशदायक असते. वस्तुतः परमसत्याच्या निर्विशेष ब्रह्मज्योतीची परिपूर्णता अनुभूती होऊ शकत नाही. म्हणून अर्जुना म्हणायचं आहे की अशा कालव्याचा उपयोग काय उपयोग आहे. 11व्या अध्यायामध्ये अर्जुनाला अनुभव आला की श्रीकृष्णाच्या साकार रूपामध्ये अनुरुक्त होणे सर्वोत्तम योग पद्धती आहे, कारण त्यामुळे तो सर्व रूपे जाणू शकत होता आणि त्याच वेळी त्याला श्रीकृष्णाच्या प्रेमात कोणताही व्यत्यय होत नव्हता. या श्लोकात श्रीकृष्णाने विचारलेल्या प्रश्नामुळे परमसत्याचा साकार आणि निराकार रूपातील भेद स्पष्ट होईल. ओके, सो कळलं का प्रश्न अर्जुन विचारला, आपली पोझिशन सेफ आहे का नाही. ओके, मी जे करतो ते योग्य आहे का नाही, थोडक्यात आपण जे करतो ते योग्य आहे का नाही. आपण पण तेच करतो जे अर्जुन प्रश्न विचारतोय, का आपण त्याच परंपरेमध्ये येत आहोत. ओके, आता भगवंत उत्तर देतात त्याला. श्री भगवान उवाच, मय्यावेश मनो ये मां नित्ययुक्ता उपासते, श्रद्धया पर्योपेतास ते मे युक्ततमो मताः. मयी आवेश मनो ये माम, भगवान माझे जो आपले मन माझ्या साकार रूपावर स्थित करतो आणि जो दृढ दिव्य श्रद्धेने माझी सदुपासना करण्यामध्ये संलग्न झालेला असतो, तो माझ्या मते सर्वोत्तम आहे. सो मयी आवेश मनो, मनामध्ये भगवंताचा आवेश होणं, ही कोणती भक्ती आहे, अनन्य भक्ती आहे. किंवा अनन्य भक्तीद्वारेच भगवंत भक्ताच्या मनामध्ये आवेश करतात. ओके, सुशुद्ध भक्ताला आणि मिश्र भक्ताला दोघांमध्ये फरक काय आहे, तर मिश्र भक्ताला भगवत प्राप्ती करायची असेल तर अंतकाळी भगवंताचं स्मरण करावं लागतं, कारण भगवंत मिश्र भक्ताच्या मनामध्ये आवेश करत नाहीत. पण शुद्ध भक्तासाठी आवश्यकता नाही, जरुरी नाही. एखादा शुद्ध भक्त जर बाह्यातकारी दृष्टीनं भगवंताचं नाव घेऊ शकला नाही, मृत्यूच्या वेळी काही कारणामुळं आजारी पडला असेल, कोमात गेला असेल, ओके, विचलित झाला असेल, काही कारणामुळं अंतकाळी तो भगवंताचं स्मरण करू शकला नाही, तर त्याची अवस्था काय होईल. पालथ्यावर पाणी होईल का, आयुष्यभर जे रगडून रगडून माळा केल्यात ते पालथ्यावर पाणी होईल, नाही. काही लोक म्हणतील नाही पण म्हणजे काय फरक पडला नाही, पुढच्या जन्मात तो परत जन्म घेईल, परत भक्ती चालू करेल. नाही 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 नाही, एवढ्या खालच्या सर्व भक्तांना नेत नाहीत. ते कोणासाठी आहे, त्यांनी भक्ती सोडली, त्यांनी भक्ती सोडली त्यांच्यासाठी येते, परत कुठल्या जन्म घेणार मग परत भक्ती चालू करणार वगैरे. पण जो व्यक्ती सतत भगवंताचं कीर्तन करत आहे, सतत शुद्धपणे भगवंत, शुद्धपणे म्हणजे शुद्ध भक्तीच्या मार्गामध्ये अनन्यपणे भगवंताचं नाव घ्यायचा प्रयत्न करत आहे, त्याच्या मनामध्ये भगवंत अविष्ट होतात. आणि जर त्यानं भगवंताचं स्मरण नाही केलं तर भगवंत आतनं त्याला स्वतःचं स्मरण करून देतात. म्हणून रामानुचार म्हणतात, रामानुचार्यांना कांचीपुरम म्हणतात. जे रामाचा प्रश्न विचारला भगवंतांना, हाच प्रश्न विचारला होता की अंतकाळी जर मी माझं तुमचं स्मरण करू शकलो तर माझी अवस्था काय होईल.
आणि ते वरदराज उत्तर देतात कांचीपुराला, सांग रामानुचार्याला, प्रपन्न भक्ता अंतिम स्मृती विवर्जनम. जो शरणागत भक्त आहे त्याला स्मरण करायची गरज नाही, कारण त्याचं स्मरण मी करत असतो. आणि मी जर स्मरण केल्यामुळं मी त्याला स्वतःचं स्मरण करून देतो, माझं स्मरण त्याला करून देतो, आणि त्या स्मरणाद्वारे तो भगवत धामात येतो. त्याला म्हणतात मयी आवेश. आणि भीष्मदेव पण त्याच्या प्रार्थनेमध्ये सांगतात पहिल्या स्कंदामध्ये, भक्त्या आवेश मनो एमाम वाचा यन्नाम कीर्तयन त्यजन कलेवरम योगी त्यजन कलेवरम योगी मुच्यंते काम कर्मभी. हाच सिद्धांत भीष्मदेव सांगत आहेत. भक्त्या आवेश मनोवयमा हा भक्त्या आवेश मनोवयमाम, इथं मय्यावेश म्हणले, तर भक्त्या आवेश म्हणजे भक्तांच्या मध्ये, आणि मयी आवेश मी आवेश करतो, हे असं म्हणले. मनोवैमाम नित्ययुक्ता उपासते. सो हे भक्त्यावेशम वाचा यन्नाम कीर्तय. भगवंत आवेश होतात भक्ताच्या मनात आणि काय करतात, नाम आणि कीर्तन, त्याचं नामस्मरण करायला प्रेरित करतात, कीर्तन करायला प्रेरित करतात. त्यजन कलेवर योगी, आणि ते करता करता योगी आपला देह सोडतो. योगी म्हणजे भक्तियोगी, इथं अष्टांग योगी नव्हे. मुच्यंते काम कर्मभी, आणि सगळ्या काम आणि कर्मापासून तो मुक्त होऊन जातो. सो मयी आवेश मनोयमाम नित्ययुक्त बसते, ज्यांच्या मनामध्ये माझा आवेश झाला आहे, आणि जो नित्ययुक्ता अनन्य भावानं माझी भक्ती करताय. नित्ययुक्त म्हणजे अनन्य भावानं. अनन्य म्हणजे नाही अन्य. आपण 11 भक्ती बघितल्या, ते शेवटची भक्ती अनन्य भक्ती. ठीक आहे, त्या अनन्य भक्तीद्वारे माझी उपासना करतो आहे. कशी, श्रद्धया परा. श्रद्धेचे पण अनेक प्रकार आहेत. गुणीभूत श्रद्धा, ओके, त्यानंतर विकर्मयुक्त श्रद्धा आणि पराश्रद्धा. सो काय ती श्रद्धा, तिघांचा फरक आहे. ज्यांची श्रद्धा फक्त अधर्मावरती आहे ते विकर्मयुक्त श्रद्धावालेत, तिकडे जातात, नरकात जातात. ज्यांची श्रद्धा ही कर्मकांडावरती आहे, ओके, त्यांची श्रद्धा कर्मकांडावरती कसे आहेत, गुणीभूत श्रद्धा, जी प्रमुख रजोगुण श्रद्धा आणि तमोगुण श्रद्धा आहे. तो श्रद्धेचे प्रकार असतात. एक आहे रजोगुण श्रद्धा, तमोगुण श्रद्धा, सत्वगुण श्रद्धा आणि दिव्य श्रद्धा. काय फरक आहे तिघांमध्ये? ठीक आहे, रजोगुण आणि तमोगुण श्रद्धा म्हणजे काय, जी श्रद्धा अशा प्रकारची भक्ती करायला प्रेरित करते ज्या भक्तीद्वारे एन्जॉयमेंट मिळेल. कसली एन्जॉयमेंट, या भौतिक जगामध्ये एन्जॉयमेंट मिळेल. सो रजोगुणी व्यक्ती कसा असतो, तो पण भगवंताची भक्ती करतो, भगवंताकडनं पैसे प्राप्त करण्यासाठी, भगवंताकडनं भौतिक सुख प्राप्त करण्यासाठी. तिरुपतीला गेलात तुम्ही, तर तिरुपतीला लाखो लोक रोज दर्शन घ्यायला येतात. त्यातले किती शुद्ध भक्त असतात, एखाद दुसरा भक्त. पण बाकी जे व्यापारी असतात, मारवाडी लोक प्रामुख्यानं जे तिरुपतीला येतात, त्यांचं तिरुपतीची बिझनेस डील असतं. ते तिरुपतीला प्रार्थना करतात, तुझ्या हुंडीमध्ये एवढं बंडल टाकत आहे, म्हणजे परत जाईन व्यापार करीन, एवढा पट नफा मला झाला पाहिजे, असं डील असतं तिथे तिरुपतीशी, करार असतो तिरुपतीशी. आणि तेवढा नफा त्यांना होतो, पण तिरुपती एवढा पैसा देतात पण त्यांना, आणि म्हणून दरवर्षी वारंवार ते येतात आणि तेवढे पैसे अर्पण पण भगवंतांना करतात. ही कोणती भक्ती आहे, ही गुणीभूत भक्ती आहे, ही रजोगुणी भक्ती आहे. तमोगुणी भक्ती म्हणजे काय, ज्या भक्तीचा वापर करून आपण लोकांची हिंसा करतो, लोकांची हिंसा करण्यासाठी, एखाद्याला खून करायचा दुसऱ्या माणसाचा, आणि त्यासाठी त्यानं भगवंताकडे प्रार्थना केली, तर ती भक्ती झाली तमोगुणी भक्ती. सो हे दोन जे आहेत हे अध्यात्मामध्ये येत नाहीत. आता ही गुणीभूत श्रद्धा आली. ह्याच्यावर श्रद्धा आध्यात्मिक श्रद्धा. आध्यात्मिक श्रद्धा म्हणजे काय, ज्या श्रद्धेद्वारे व्यक्ती मुक्ती प्राप्त करायचा प्रयत्न करतो, तर सात्विक श्रद्धा असे म्हणतात. सत्ववादी श्रद्धा म्हणजे भगवंताची भक्ती करतोय, पण त्या भगवंताच्या भक्तीवर भगवंताकडे काय मागतोय, मुक्ती. पण मुक्तीची कामना करणं, मोक्षकामी, हे एका प्रकारे स्वार्थाचं लक्षण आहे, स्वार्थी व्यक्तीचं लक्षण आहे. मला जगातनं मुक्त व्हायचं आहे, मला भगवंताची सेवा करायची नाही, मला फक्त मुक्त होऊन या जन्म मृत्यू चक्रात मुक्त व्हायचं आहे, दुःखापासून मुक्त व्हायचं आहे, पण मला पॉझिटिव्ह सेवा भगवंताची करायची नाहीये. म्हणून म्हणतात ना की
कृष्ण भक्त निष्काम अतैव शांत, भुक्ती मुक्ती सिद्धी कामी सकले अशांत. मुक्ती काढून अशांत लोक आहेत, त्याच्यावर शांत नाही आहेत. तर इथं कुठली म्हणली आहे? श्रद्धया परया. परया म्हणजे दिव्य श्रद्धा. दिव्य श्रद्धा म्हणजे काय? अन्याभिलाषिता शून्यम श्रद्धा. केवळ भगवंताच्या आनंदासाठी, भगवंताच्या सेवेसाठी भगवंताची भक्ती करणं, ही श्रद्धा, याला श्रद्धया परा म्हणतात. श्रद्धया पर्योपेतास्ते मे युक्ततमो मता. जे अशा प्रकारे दिव्य श्रद्धेनं माझी पूजा करतात, ते माझ्या मते, ते आनंद भक्त माझ्या मते सर्वात श्रेष्ठ आहे. तर 11व्या स्कंदामध्ये 25व्या अध्यायामध्ये भगवान शिव सांगतात, सात्विकी अधार्मिकी श्रद्धा, कर्मश्रद्धा तु राजसी, तामसी अधर्मा या श्रद्धा, माम श्रद्धा तु अ, माम माम सेवयाम तु नित्यया. माम सेवयाम तु नित्यया. त्याचा अर्थ काय? सात्विकी सात्विकी, धार्मिकी, आध्यात्मिकी श्रद्धा, मुक्ती प्राप्त करायची श्रद्धा काय आहे? सात्विक श्रद्धा आहे. कर्मश्रद्धा तू राजसी. कर्मकांड लोकांची श्रद्धा कुठली आहे? राजस श्रद्धा. कारण कर्मकांड लोकांना काहीतरी भोग पाहिजे असतो. तामसी अधार्मिक श्रद्धा, जे अधर्म करतात, विकर्म करतात, धर्माच्या विरुद्ध वागतात, तरी तामसिक श्रद्धा आहे. जरी भगवंतावर श्रद्धा आहे त्यांची, पण धर्माच्या विरुद्ध वागतात, हिंसा करण्यासाठी भक्ती करतायत. आणि मग श्रद्धयाम तू या परा, माझी माझी केवळ सेवा करण्यासाठी श्रद्धा जी आहे ती पराश्रद्धा आहे. ओके. सो अशा प्रकारे अनन्य भक्तच अर्जुन जो आहे, माझा अनन्य भक्त, तो सर्वश्रेष्ठ आहे. सो रिलॅक्स राहा, जे तू करतो आहेस ते सर्वश्रेष्ठच आहे. ओके. मला काय शंका आहेत? काय कन्फ्युजन आहे श्रद्धा, श्रद्धांमध्ये? ओके, आपण तात्पर्य वाचूया. अर्जुनाच्या प्रश्नाला उत्तर म्हणून श्रीकृष्ण स्पष्टपणे सांगतात की जो माझ्या साकार रूपावर आपले मन केंद्रित करतो आणि श्रद्धा व भक्तिभावाने मला भजतो, तोच योगामध्ये परमसिद्ध पुरुष होय. अशा कृष्ण भावना भावित व्यक्तीच्या कोणत्याही क्रिया भौतिक नसतात, कारण तो सर्व काही श्रीकृष्णांप्रित्यर्थच करत असतो. शुद्ध भक्त निरंतर सेवेत संलग्न असतो. कधी तो जप करत असतो, कधी कृष्ण कथेचे वाचन किंवा श्रवण करत असतो, कधी तो प्रसाद तयार करत असतो, अथवा श्रीकृष्णांसाठी खरेदी करण्यासाठी तो बाजारात जातो, कधी मंदिर मार्जन करतो, अथवा भोजन पात्र स्वच्छ करतो. तो जे काही करतो ते सर्व भगवंता प्रित्यर्थच करतो व अशा अर्थाने एकही क्षण वाया घालवत नाही. सर्व कर्म म्हणजे समाधिस्थच कर्म होय. सो भगवंताची सेवा करून इतर कर्मक्रमे जुगार आहे. जुगार काय करतो? वेळ वाया घालवतो. जुगारामध्ये काय होतो? अनावश्यक वेळ वाया जातो खूप. सो आचार्य म्हणतात की भगवंताची भक्ती सोडून इतर गोष्टी करणं म्हणजे काय आहे? एका प्रकारे काळाशी खेळला जुगार आहे. काळाचा अपव्यय म्हणजे काळाशी खेळलेला एका प्रकारे हा जुगारच आहे. सो इवन भगवंताचा भक्त जो ऑफिसमध्ये काम करतो, धंदा करतो, नोकरी करतो, या गोष्टीचा काय आहेत? त्याची भक्तीच आहे. उद्देश काय आहे? याच्यातनं जे फळ मिळेल त्या फळाद्वारे भगवंताची सेवा करायची, हा त्याचा मागचा उद्देश आहे. आणि म्हणून तो पण एका प्रकारे शुद्ध भक्तच आहे. किंवा मंदिरात राहणारा शुद्ध भक्त आहे असं नाही. ओके. आता नक्की ही निर्विशेषवाद्यांची भक्ती काय आहे? मान्य केलं अर्जुन? अजून खुश झाला हे ऐकून की वा वा वा, जे माझं मत आहे तेच भगवंताचं मत आहे, आणि जी माझी स्थिती आहे ती सर्वोच्च स्थिती आहे. जी भक्ती मी करायचा प्रयत्न करतो किंवा करतोय ती सर्वोच्च भक्ती आहे. या गोष्टीविषयी अर्जुन निशंक झाला. डोक्यातली शंका पूर्णपणे या भगवंताच्या श्लोकाद्वारे त्याच्या डोक्यातली शंका ही पूर्णपणे निघून गेली. आता त्याच्या मनामध्ये प्रश्न पडला की नक्की जे निर्विशेषवादाची पूजा करतात ती कशी करतात, आणि ती का सर्वश्रेष्ठ नाहीये, आणि
ती करून प्राप्ती कोणाची होते? 3 प्रश्न हे अर्जुन डोक्यात आहेत. कोणते 3 प्रश्न? सगळ्यात पहिला, ही निर्विशेष ब्रह्माची उपासना आहे ती कशी असते? ओके. ती अ, ती खालच्या स्तरावर काय आहे शुद्ध भक्तीच्या, आणि ती केल्यावरती नक्की प्राप्ती कोणाची होते? ओके, कळले ती प्रश्न? आणि पुढच्या 3 श्लोकामध्ये मिळून, 3, 4 आणि 5 मध्ये मिळून या 3 प्रश्नांची उत्तरं जी आहेत ही भगवंतांनी दिलेली आहेत. ओके. तर सगळ्यात निर्विशेषची भक्ती करणं म्हणजे काय? ये तुम अक्षरम निर्देशम अव्यक्तम पर्युपासते सर्वत्रम गम अचिंत्यम च कूटस्थम अचलम ध्रुवम सन्नियेमेन्द्रिय ग्रामम सर्वत्र समबुद्धया ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूता हिते रतः. सो काय सांगितलं सगळ्यात पहिला? ये तो अक्षरम. सगळं ब्रह्म काय आहे? अक्षर म्हणजे इंद्रियातीत आहे. सो इनडायरेक्टली 3 श्लोकात भगवंताला सांगतायत निर्विशेष ब्रह्माची भक्ती खालच्या सर्व काय? का अक्षरम म्हणजेच इंद्रियातीत. ब्रह्मन जे ते इंद्रियांच्या परे आहे, इंद्रियाच्या पलीकडे आहे. इंद्रियाद्वारे त्याला जाणून घेणं फार अवघड आहे आणि आपण इंद्रियामध्ये अडकलेलो आहोत. मन षष्ठान इंद्रियाणी प्रकृतीस्थानी कर्षती. या 10 प्रकारच्या इंद्रियांमध्ये 5 कर्मेंद्रिय आणि 5 प्रकारचे ज्ञानेंद्रिय याच्यामध्ये पण अडकून पडलेलो आहोत. आणि याच्यामध्ये आपण अडकून पडलेलं असल्यामुळं जे इंद्रियातीत आहे त्याला जाणणं आणि त्यावर ध्यान लावणं फार अवघड आहे. बरोबर ना? इंद्रियांच्या पलीकडे आहे ते समजणं फार अवघड आहे. ओके. काय असलं ब्रह्मज्योती? कशी असली ब्रह्मज्योती? ती अनंत आहे, ती अव्यक्त आहे, ती हे आहे, ती अरे काय आहे नक्की? कसं ध्यान लावायचं? आणि ध्यान लावलं तर डोक्यामध्ये वेगळंच ध्यान येईल. ओके. आधी डोकं मनामध्ये लाखो कोट्यावधी विचार भरलेले आहेत, तर त्याच्यावर जे दिसतच नाहीये, जे इंद्रियाच्या पलीकडे आहे, त्याला इंद्रिय अनुभवू शकत नाही, त्याच्यावर कसं ध्यान लावणार? फार अवघड आहे. सो अक्षर इंद्रियातीत अनिर्देशम अमर्याद आहे. ते अमर्याद आहे. आपण मर्यादित आहोत आणि आपला अनुभव कसला आहे? मर्यादित गोष्टींचा आहे. सो मर्यादित गोष्ट आपला अनुभव असल्यामुळे अमर्यादित गोष्ट ध्यान कसं होणार? अशक्य आहे. अव्यक्तम, व्यक्त झालेलं नाहीये. आणि जे व्यक्त होत नाही तर स्वीकार करणं फार अवघड जातं. पण अव्यक्तावर ध्यान कसं होणार? त्यानंतर सर्वत्र सर्वव्यापी, सगळीकडे आहे. ओके. आपल्या विष्ठेमध्ये पण आहे, आपल्या झोपेमध्ये पण आहे, आपल्या प्रत्येक घरातल्या कोपऱ्यामध्ये आहे, प्रत्येक चराचरामध्ये आहे. सर्वव्यापी, सर्वत्र अचिंत्यम. अचिंत्यम, अचिंत्य, चिंतनाच्या पलीकडे आहेत. त्याच्यावर कुठल्याही प्रकारे मनन करता येत नाही. कूटस्थम, बदलरहित. सो का बरं त्यावर ध्यान देणं अवघड आहे? तर या जगामध्ये प्रत्येक गोष्ट बदलती आहे हे आपण पाहतो. सो जे बदलरहित आहे ते कसं असेल हे समजणं फार अवघड जाईल या स्थूल इंद्रियाद्वारे. अचलम, अचल म्हणजे न बदलणार, तेच अचलम. अचल, ध्रुवम, एका ठिकाणी स्थित आहे. ओके. सो हे ब्रह्मनचे गुण आहेत. अक्षरम, अनिर्देशम, इंद्रियातीत, अमर्याद, अव्यक्तम, त्यानंतर सर्वत्र गम, सर्वव्यापी, अचिंत्यम, चिंतनाच्या पलीकडचे, कूटस्थम, बदलरहित, अचलम, स्थिर, ध्रुवम, एका ठिकाणी स्थित, हे ब्रह्मन आहे. सोपं आहे का हे सगळ्याचा विचार करणं? शब्द करणं अवघड आपला. अक्षरम, अर्धनिशम, काय आहे सगळं? आपण कलियुगातले जीव आहोत. बेसिक गोष्टी आपलं आवड जातं, हे सगळं कसं कळणार? आणि त्यावर ध्यान लावायचं अशक्य. आणि मग त्यांची प्रॅक्टिस काय असती? संयमेंद्रिय ग्रामम, इंद्रियांना पूर्णपणे संयमित करून. ओके. ओके. संयमेंद्रिय ग्राम, संयमन करून इंद्रियांचं, सर्व प्रकारच्या इंद्रिय संयमन करून. आणि 6व्या अध्यायात बघितलं आपण कशी इंद्रिय संयमित करावं लागतात, कसे डोळे जास्त उघडे नाहीत, पूर्ण बंद नाहीत, मध्ये उघडे ठेवावं लागतात, नाकावर ध्यान द्यावं लागतं, जंगलात जावं लागतं, ब्रह्मचर्याचं पालन करावं लागतं, जास्त वर नाही जास्त खाल नाही, हरणाच्या कातड्यावर बसावं लागतं.
वगैरे वगैरे गोष्टी, सगळ्यांना समान दृष्टीने पाहायचं, मित्राला पण, शत्रूला पण, ह्याला पण, त्याला पण, त्याला पण, ही समता असली पाहिजे. आणि मग असं अनेक वर्ष केल्यानंतर मग ध्यान लागेल. सो पद्धती का, खालच्या स्तरावरच्या पद्धती का अवघड आहे? इंद्रिय संयमन पाहिजे. इंद्रियाला वापरता येत नाही अजिबात, इंद्रियाला एंगेज करता येत नाहीये. पण भक्तीमध्ये कशी आहेत, इंद्रिय एंगेज राहतात. भक्तीमध्ये भगवंत रूप आपल्या डोळ्यासमोर असतं, दृश्यमान आहे रूप भगवंत डोळ्यासमोर. आणि दृश्यमान रूप असल्यामुळं डोळे ध्यान लावू शकतात, कान ऐकू शकतात, नाक वास घेऊ शकतो, शब्द जीभ बोलू शकते, त्वचा भक्तांना स्पर्श करू शकते. बघा, प्रत्येक इंद्रिय कामात लागलाय, इंद्रियातीत नाहीये. गोष्टी डोळ्यासमोर दिसतात, विग्रह विग्रह रूपात का होईना, गोष्टी डोळ्यासमोर दिसतात. जिभेला चव घेता येते प्रसादची. सो म्हणून ही निर्विशेषवादाची भक्ती अवघड आहे, फार फार अवघड आहे. ओके. सर्वत्र समबुद्ध, या सगळ्या ठिकाणी समान बुद्धी. पण भक्तांना सगळ्या ठिकाणी समान बुद्धी ठेवायची गरज नाहीये. भक्त फरक करतो. कोण भगवंताचा भक्त आहे त्याची मैत्री, भगवंतावर प्रेम, जी निरागस आहेत ना, प्रचार करणं, कृपा देणं, आणि जे द्वेष करतात त्याचे थोडं दूर राहणं, बाबा दूर राहू त्यांच्या व्यवस्थापन, जे भक्तांना द्वेष करतात. सो या सगळ्यांप्रती समबुद्धी ठेवणं सोपा गोष्ट आहे का? नाही, फार अवघड गोष्ट आहे. सर्व समबुद्ध्या ते प्राप्तवंती मामेव, काय प्राप्त करतात ते? मलाच प्राप्त करतात. सर्व भूता हितेरतः, सगळ्या जीवांच्या हितार्थ संलग्न होऊन, सगळ्या जीवांच्या कल्याणार्थ काम करून, इतकी सगळी अवघड क्रिया करून ते माझीच प्राप्ती करतात. माझी म्हणजे गोलक वृंदावनची नाही, माझ्या अव्यक्त रूपाचीच एका प्रकारे प्राप्ती करतात. ओके. परंतु जे सर्व इंद्रियांचे संयमन करून आणि सर्वांच्या ठाई समबुद्धी ठेवून अव्यक्त इंद्रियातीत सर्वव्यापी अचिंत्य अविकारी स्थिर आणि अचल अशा परमसत्याच्या निर्विशेष रूपाची पूर्ण उपासना करतात, ते सर्वांच्या हितार्थ संलग्न होऊन शेवटी माझीच प्राप्ती करतात. ओके. सो तात्पर्यामध्ये प्रभुपाद देतात, जे प्रत्यक्षपणे भगवान श्रीकृष्णांची भक्ती करत, उपासना करत नाहीत, परंतु इतर अप्रत्यक्ष पद्धतीने त्यांच्याच उद्दिष्टाच्या प्राप्तीकरता प्रयत्न करतात, त्यांना सुद्धा शेवटी कृष्ण प्राप्ती होते. पण कधी होते? कधी होते प्राप्ती? लगेच होते का भक्तांसारखी? नाही. ओके. अनेक अनेक जन्मानंतर, बहुनाम जन्मानांते, अनेक अनेक जन्मानंतर असा ज्ञानी मनुष्य वसुदेव हे सर्व काही आहेत हे जाणून माझा आश्रय घेतो. जसं मगाशी म्हणलं मी, कोणत्या प्रकारची लोक याचा आश्रय घेत आहेत, कोणत्या प्रकारची लोक या या क्रियांकडे आकर्षित होत आहेत? ज्यांना भगवंत आहेत, माहिती आहेत, पण भगवंतांना शरण जायचं नाही. कारण शरण जाणं सोपं नाही, आश्रय घेणं सोपं नाहीये. का सोपं नाहीये? सांगितलं तुम्ही, 6 प्रकारच्या गोष्टी आहेत शरण घेणं म्हणजे भगवंताची. आपण भगवंता शरणागत आहोत, त्याची 6 लक्षणं कोणती आहेत? कोणती 6 गोष्टी आहेत त्या? आठवते? वल्लभिल्ला मात्रे, कोणती 6 लक्षणं आहेत भगवंत शरणागतीची? षडविधा शरणागती आपण म्हणतो. आठवतं कोणाला? जय श्री माताजी. हरे कृष्ण. म्हणजे आपल्याला सतत म्हणजे कृष्णाबद्दल काहीतरी वाचावं असं वाटणं, नाही नाही. टेम्पलला जावं असं 6 वाटणं, लक्षणं म्हणजे जी आहेत, आपण शरणागती 6 लक्षणं नाही. सांगितली तुम्ही. अनुकूल संकल्प प्रतिकूल वर्जनम. हा. येस. तिसरं? तिसरं कोणतं? रक्षसीति विश्वासो. चौथं गोप्तृत्वे वर्णम तथा आत्मनिक्षेप आणि कार्पण्य. ही जी आहेत, ही 6 जी आहेत ही शरणागती लक्षणं आहेत. आणि हे सगळ्यांना सहज साध्य नाही. हे केवळ गुरुकृपेद्वारे होऊ शकतं. हे सहज साध्य सर्वांना नाही. जे अनुकूल आहे ते स्वीकारणं, जे प्रतिकूल नाकारणं, आणि केवळ भगवंतावर विश्वास ठेवून भगवंताची रक्षा करतील राहणं, जे भगवंत देईल तेव्हा संतुष्ट राहणं, पूर्णपणे भगवंताचं मन मोकळं करणं, ही गोष्ट एवढी सोपी नाही, कारण अहंकार करू देत नाही. सो ज्ञानयोगी किंवा अव्यक्ताकडं किंवा ब्रह्मज्योतीकडे आकर्षण लोक कोण आहेत? ज्यांना भगवंताचं रूप माहिती आहे, त्यांना माहिती आहे वैकुंठ धाम आहे, पण बाबा रे, मी शरण जाऊ शकत नाही, मला सगळं माहिती आहे,
पण एखाद्याला माझी आयडेंटिटी शरणागत करणं हे मी करू शकत नाही. मला तो इगो आहे. मी का शरण जाऊ त्याला? मी कृष्णाला शरण का जाऊ? माझ्याकडे ताकद आहे कृष्ण प्राप्ती करायची माझ्या ताकदीवरती. ओके, भगवान म्हणतात हे मार्ग दिले तुला, या अव्यक्ताची उपासना कर जे अशा प्रकारे आहे. ओके, पण ते फार अवघड आहे. ह्याची उपासना केलीस तर तू ते प्राप्त करू शकशील. अशा प्रकारे लोक भगवंतांना शरण जात नाही. ओके, आणि म्हणून त्यांना अनेक 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 जन्म प्रॅक्टिस केलं तर कळतं ओके 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 वासुदेव सर्वस्व आहे, आणि मग त्यांचं ते आश्रय घेऊन मुक्ती प्राप्त करतं, फक्त मुक्ती प्राप्त करतं. बघा, आणि म्हणूनच भक्ती करणारे लोक फार कमी आहेत. अध्यात्मामध्ये सुद्धा शुद्ध भक्त फार कमी आहेत. मुक्तानां सिद्धानां नारायण परायणा सुदुर्लभ प्रशांतात्मा कोटीश्वपे महामुनी. अनेक अनेक मुक्तांमध्ये फारच थोडे ओके नारायण परा लोक आहेत. हे 6 प्रकारच्या गोष्टी करणं एवढी सोपी गोष्ट नाही. ओके, अहंकार पूर्णपणे भगवंताच्या शरणी अर्पण करणं आपला. अनेक अनेक जन्मानंतर मनुष्याला जेव्हा पूर्ण ज्ञान प्राप्त होते तेव्हा तो भगवान श्रीकृष्ण शरण जातो. या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे जर मनुष्याला भगवत प्राप्ती करायची असेल तर त्याने इंद्रिय संयमन करणे, प्रत्येकाची सेवा करणे आणि सर्व प्राणीमात्रांच्या कल्याणार्थ कार्य करणे अत्यावश्यक आहे. याचा गर्भित अर्थ असा आहे की त्याने भगवान श्रीकृष्णाने शरण जाणे अत्यावश्यक आहे, अन्यथा परिपूर्ण अनुभूती होऊ शकत नाही. भगवंतांना पूर्णपणे शरण जाण्यासाठी बऱ्याचदा खूप तपस्या करावी लागते. ओके, शरण जाणं भगवंतांना एवढी सोपी गोष्ट नाही आहे. का सोपी गोष्ट नाही आहे? कारण भगवंत सर्वांना सहजगत्या शरण होऊ देत नाहीत. सर्वांना सहज शुद्ध भक्ती देत नाही भगवंत. पण एकदा शुद्ध भक्ती दिली की भगवंत भक्ताचे अधीन होऊन जातात. भगवंत भक्ताचे सेवक बनतात. आणि भगवंत अल्टिमेट लोकांना सेवक बनायचं नाहीये. जे खरोखर शरणागत आहेत त्यांचाच सेवक भगवंत म्हणतात. पण 5व्या स्कंदात श्लोक आहेत ना, सुखदेव गोस्वामी सांगतात परीक्षा महाराजांना की राजम पतिर राजम गुरुर्पती अलम भवतामे नाम देव क्रिया कुलपती क्वचकिं करो वा अस्ति एष अंग भगवान भजताम मुकुंदो मुक्तिम ददाति करची स्मन भक्ती योगा. की भगवान मुकुंद एखाद्या सहजगत्या मुक्ती देऊ शकतील पण भक्ती सहजगत्या देणार नाही. सुदुर्लभा भक्ती काय आहे? सुदुर्लभा, ती सहज साध्य नाही. ओके, क्लेशाग्नी शुभदा, त्यानंतर मोक्ष लघुताकूर सांद्रांध विषयात्मा सुदुर्लभा आणि कृष्णाकर्षणी. भक्ती 6 लक्षण, भक्ती 6 फायदे आहेत. भक्ती रसामृत सिंधू शिकणार आपण सगळे, आपण डिटेलमध्ये बनणारच. आपण भक्ती रसामृत सिंधू पाहू, भक्तीचा भाग आपला. सो त्यातला सुदुर्लभा हा भाग जो आहे तो कोणता सुदुर्लभ आहे? भावभक्ती आणि प्रेमभक्ती सुदुर्लभ आहे. आणि साधना भक्ती म्हणजे काय? जी भक्ती हृदयातला भाव प्रकट करते ती साधना भक्ती आहे. कृती साध्य भवे साध्य भावसा साधना विदा नित्य सिद्धस्य भावस्य प्राकट्यम हृदय साध्यता. सो म्हणून साधना भक्ती पण रेअर आहे. आणि म्हणून त्या लोकांना साधना भक्ती करायची पण इच्छा नसते. अंतरात्म परमात्म्याचा साक्षात्कार होण्यासाठी मनुष्याला पाहणे, ऐकणे, चव घेणे, कर्म करणे इत्यादी क्रियांचा पूर्णपणे विलय करावा लागतो. आणि त्यानंतर त्याला परमात्मा सर्वव्यापी असल्याचे ज्ञान होते. परमात्म्याची अनुभूती झाल्यानंतर मनुष्य कोणत्याही जीवाचा द्वेष करीत नाही. त्याला मानव आणि पशु यांच्यामध्ये भेद दिसत नाही, कारण तो देहरूपी बाह्यावरण पाहत नाही तर आत्म्याचे स्वरूप पाहतो. परंतु सामान्य मनुष्यासाठी निर्विशेष रूपाच्या साक्षात्काराची पद्धत अतिशय कठीण आहे. तर सगळ्यात पहिला ही ब्रह्माची अनुभूती घेणं फार अवघड आहे, म्हणून ते खालच्या स्तरावरती आहे. आणि यामध्ये अहंकार इन्व्हॉल्ड आहे. थोडासा अहंकार इन्व्हॉल्ड असल्यामुळं त्याला सर्वोच्च म्हणता येत नाहीत. यात पूर्ण शरणागती नाही आहे. आणि म्हणून पहिल्या 2 प्रश्न उत्तर दिली. कशी करायची भक्ती? सगळ्या जीवांचं कल्याण करून, या अचिंत्य गोष्टीवर ध्यान लावून. पण ते खालच्या स्तरावर काय आहे? शरणागती नाही याच्यामध्ये. आणि शरणागती असल्यामुळं अहंकार इन्व्हॉल्ड आहे. आणि म्हणून जे अर्जुन तू करतोयस ते सर्वश्रेष्ठ आहे. साकार रूपाची भक्ती ही सर्वश्रेष्ठ भक्ती आहे. ती कशी भक्ती? श्रद्धया परा, शुद्ध श्रद्धा ठेवून. ओके, शुद्ध श्रद्धेनं केली, विशुद्ध श्रद्धेनं केली, गुणीभूत भक्ती नाही. ओके,
आणि आता 5व्या श्लोकामध्ये भगवंत सांगत आहेत की या ब्रह्मज्योतिषी वर ध्यान लावल्यावर काय भोगायला लागतं की क्लेशो अधिकतरस्तेषाम् अव्यक्तासक्तचेतसाम् अव्यक्ता हि गतिर्दुःखम देहवाद्भिरवाप्यते. क्लेश अधिकतरस्तेषाम् अव्यक्तासक्तचेतसाम्. या प्रकारे माझी प्राप्ती, अर्जुन म्हणेल ना, मग त्या प्रकारे तुमचीच प्राप्ती होते, तर प्रॉब्लेम काय आहे त्यांच्यामध्ये? प्रॉब्लेम हाच आहे की यात खूप क्लेश आहेत. क्लेश अधिक तरस्तेषाम, अव्यक्तावर आसक्त होण्यामध्ये खूप क्लेश आहेत. का? इंद्रियांना मारायचं आहे, इंद्रियांचं संयमन करायचं आहे. पण आत्म्याला पण इंद्रिय आहेत, शाश्वत इंद्रिय आहेत आत्म्याला अध्यात्म जगामध्ये. सो आत्मा आपली इंद्रियच एक्झिबिट करू शकणार नाही. म्हणून एका प्रकारे अव्यक्त ज्योतिमध्ये जाणं किंवा ब्रह्मज्योती जाणं हे स्वर्गात जाण्यापेक्षा भयानक आहे. म्हणून प्रबोधन सरस काय म्हणतात? कैवल्यम नरकायते त्रिविधभुष आकाश पुष्पायते. ओके, कैवल्यम नरकायते, हे नरकात जाण्यासारखं आहे. नरकामध्ये काय? भगवंताची सेवा करता येत नाही, आणि ब्रह्मज्योतीमध्ये पण इंद्रियच नाही आहेत, आणि इंद्रिय नसल्यामुळं तिथंही भगवंताची सेवा करता येत नाही. म्हणून त्याला नरक मानलं गेलंय. बघा, आपल्या आचार्यांद्वारे प्रबोधन सरस्वती, जे आपल्या गोपाल भट्ट गोस्वामीचे काका आहेत, त्यांनी हा श्लोक लिहिलेला आहे. पृथ्वी महाराज काय म्हणतात? न कामयेनाथ तदपि अहं क्वचित न यत्र युष्मान् चरणाम्बुजा स्वहा महत् महंत हृदयान्मुखोच्युतो विदित स्वकर्णायुतैशमेवरः. मला ही अव्यक्त मुक्ती प्राप्त करण्याच्या म्हणजे काय करा? मला जास्त इंद्रिय द्या. अव्यक्त मुक्ती प्राप्त करणारे लोक, निर्विशेषवादी लोक इंद्रिय मारायचा प्रयत्न करतात, पण नको, माझी इंद्रिय मला मारायची नाहीत, मला जास्त इंद्रिय द्या. ओके, मला जास्त कान द्या, जास्त तोंड द्या, पण जास्त कानाद्वारे मी भरपूर ऐकू शकेन, जास्त तोंडाद्वारे भरपूर गुणगान मी करू शकेन. सो बेटर इंद्रिय असलं बरं आहे, पण मला ते इंद्रिय नको नसलेलं ते अव्यक्त मुक्तीवर ठिकाण नको आहे. अव्यक्ता ही गतिर्दुःखम देहवाद्भिरापते. आपण देहात बद्ध आहोत, आणि बद्ध जीवाला ती अव्यक्ताची प्राप्ती करण्यात खूप वेदना आहेत, खूप दुःख आहेत. पण साकारवादी व्यक्ती भगवंताची भक्ती कशी करतो? श्रवण, कीर्तन, स्मरण, अर्चनाद्वारे भगवंताच्या अर्चा विग्रहाची अर्चना करतो, आणि या चारी क्रिया ज्या आहेत त्या आनंददायी आहेत. सुसुखम कर्तव्यम. म्हणून भक्तीद्वारे सहजगत्या आपण क्लेश न घेता, दुःख न भोगता, आनंदानं, सुसुखम, ओके, भक्ती भगवंताची प्राप्ती करू शकतो. जसं प्रभुपाद म्हणतात, लेट द ज्ञानीज मेडिटेट, लेट द ज्ञानी स्टडी वेदास, लेट द योगीज मेडिटेट, विल ईट अवर वे बॅक होम, बॅक टू गॉड. अरे, त्या ज्ञानी लोकांना वेदांचा अभ्यास करू दे, योगी लोकांना ध्यान बसू दे, आमचा विचार करता आम्ही काय करू? प्रसाद खाऊन 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 भगवत दमाजो, एन्जॉय करून करून भगवत दमाजो, वडापाव खाऊन प्रसाद वडापाव, ओके, रस्त्यावरचं नाही, वडापाव खाऊन भगवत धामात जाऊ, गुलाबजाम खाऊन भगवत धामात जाऊ, आपली पिझ्झा खाऊन भगवत धामात जाऊ. बघा, पिझ्झा खाऊन भगवत धामात जाऊ. विल ईट अवर वे बॅक होम, बॅक टू गॉड. एकदा प्रभुपादांना विचारलं होतं एका पत्रकारानं की तुम्ही दिवसभर एवढे काम करता, तुम्ही मनोरंजनासाठी काय करता? आणि प्रभुपाद काय म्हणले? आमचं सगळं पद्धतीच मनोरंजन आहे. आमच्या पद्धतीमध्येच ऑटोमॅटिक मनोरंजन होऊन जातं. कारण आमच्या पद्धतीमध्ये डान्सिंग येतं, आमच्या पद्धतीमध्ये इटिंग येतं, खाणं येतं, आमच्या पद्धतीमध्ये सेवा येते, डेकोरेशन येतं, आमच्या पद्धतीने झोप पण येते. आपण झोप घेतो भगवंताची सेवा म्हणून. रात्री झोपलो नाही तर दुसऱ्या दिवशी भगवंताची सेवा, जप चांगल्या प्रकारे करता येणार नाही, या भावनेनं घेतली झोप पण भगवंताची सेवा आहे. सो झोप पण भगवंताची सेवा आहे, सो ती पण मी करतो. आमची सगळी पद्धतीच, आम्ही फिरायला जातो, यात्रा करतो, ठीक आहे. एकदा गौरव विचारलं होतं की बरेच तुम्ही यात्रा करत असा, मंदिरात कधी असं तुम्ही म्हणले? तर गौरव म्हणले की आमची पद्धतच अशी आहे, आम्ही वर्षभर यात्रा करत असतो, आणि यात्रा करण्याच्या मध्ये थोडं काम करतो आम्ही. आता आमच्या वर्षभर मे मध्ये ही यात्रा, जुलैमध्ये ही यात्रा, ऑगस्टमध्ये ही यात्रा, कार्तिकमध्ये ही यात्रा, फेब्रुवारीमध्ये ही यात्रा, आमच्या सारख्या यात्रा चालल्या असतात. यात्रा म्हणजे काय? एन्जॉयमेंट. आमची सगळी पद्धतीच एन्जॉयमेंटची आहे. या 4 पद्धती क्लेश देत नाहीत, म्हणून ही पद्धत क्लेश देणारी आहे.
तर चौथ्या स्कंदामध्ये आपले हे 4 कुमार जे आहेत ते पृथ्वी महाराजांना सूचना देत आहेत. त्यात खूप सुंदर 2 श्लोक बोलत आहेत ते. यत पाद पंकज पलाश विलास भक्त्या कर्माशयं गर्तितमुद्गतयन्ति संता तद्वन्न रिक्तमतयो यतयोऽपिरुद्धा श्रोतो गणास्तमरणं भज वासुदेवम्. याचा अर्थ काय? यत पाद पंकज पलाश विलास भक्त्या, जो भगवंताच्या चरणांमध्ये असलेल्या पाद पंकज पलाश, पलाश म्हणजे पलाश कण असतात ना कमळामध्ये. ओके, काय म्हणतात त्याला, कुठले कण म्हणतात? ओके, पलाश कणांना पलाश कण जे असतात, ओके, कमळामध्ये, त्या पलाश पराग. भक्त्या. येस, त्या पलाश, परागकण. हा परागकण, परागकण, त्या कमळाचे परागकण असतात. त्या पराग कणांचा आश्रय मी घेतो. भगवंताच्या चरणाचे परागकण आहे, त्या परागकणाचा आश्रय मी घेतो. कर्माश्रम, आणि त्याचा काय फायदा होता मला? कर्म आश्रम गर्तभूत गर्तयंती संता. सगळे कर्माचा आशय, प्रारब्ध अप्रारब्ध सगळं नष्ट होऊन जातं आमचं. पण तद्वन्न रिक्त मतो यतयोपिरुद्धा, पण एखाद्यानं हे सोडून इतर मार्गाद्वारे हे प्राप्त करायचा प्रयत्न केला, त्याचं मन जरी, ओके, तद्वन्न रिक्त मते हो, त्यांना खूप इंटेन्सली प्रयत्न जरी केला तरी मन रिक्त होऊ शकत नाही. त्याचं इंद्रियापासून तो मुक्त होऊ शकत नाही. इंद्रियाचा फरक खाली खेचणारच खेचणार. श्रोतो गणास्मरणं भजवासुदेहम. का? कारण जसं नद्यांना हाताने थांबवून ठेवणं शक्य आहे का वाहत्या नदीला? नदीवरती किती धरणं बांधली तर नदीला वाहत ठेवणं अशक्य आहे. वाहत ठेवणं वाहत ठेवणं वाहणं थांबवणं शक्य आहे नदीचं? इतकी धरणं नद्यांवरती आहेत. सो किती धरणं बांधली तर नदीतलं पाणी बाहेर होणारच फ्लो, आणि ते वाहणारच. नदीचा पाण्याचा स्वभाव आहे. सो आत्मा स्वभावच आहे ऍक्टिव्ह राहणं. सो ऍक्टिव्हिटी जी आहे ही आपण मनात स्वभावाचं काहीतरी भरलं असणं. मन रिक्त राहू शकत नाही. सो श्रोतो गणास्तमरणं भजवासुदेवं, म्हणून भगवंता चरणांचा आश्रय घ्या. त्या पुढच्या श्लोकात हे 4 कुमार सांगतात की कृत्रो महाभवानप्लवेशाम षड्वर्ग नक्रम सुखे न तीर्षितंती. की हा जो भवार्णव आहे, ओशन जो आहे, समुद्र जो आहे, हा कसा आहे? वेगवेगळ्या प्रकारे शार्क्सने भरलाय. शार्क आणि देवमासा आणि इतर प्रकारच्या माशांनी भरलाय. आणि जे मासे जे आहेत ते शांतपणे तुम्हाला ध्यान लावू देणार नाहीत, शांतपणे वेदांवर ध्यान लावू देणार नाहीत. ओके, सो षड्वर्ग नक्रम सुखे न तीर्षंती तत्वम हरेर भगवतो भजनी मंगरी. सो या समुद्रातनं पोहत जाणं म्हणजे काय, फार अवघड आहे. कारण मासे कधी अटॅक करतील ना. ज्ञानयोगाचा आश्रय घेणं का अष्टांगाचा आश्रय घेणं, अव्यक्ताचा आश्रय घेणं का दुःखकारक आहे? पण अव्यक्ताद्वारे भगवत प्राप्ती करणं म्हणजे समुद्र पोहत पोहत जाण्यापैकी आहे. तुम्हाला सांगितलं, पालघरवरनं समुद्रानं पोहत 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 द्वारकेपर्यंत या. द्वारका यात्रा काढूया आपण, पोहत पोहत काढायची. सगळ्यांनी पोहत जायचं. किती लोक द्वारकेला पोचतील या 26 लोकांपैकी ग्रुपवर असलेल्या? पोचला का देवेंद्र प्रभू? द्वारका यात्रेला जाल पोहत पोहत पालघरवर चालू करायचं. डहाणूला चालू करा. डहाणू समुद्र आहे ना? नाही जाता येणार प्रभू. वाटेत एवढे शार्क आहेत, आधी समुद्राचे लाटा आहेत, त्यात शार्क आहेत, इतर मासे आहेत, इतर समस्या आहेत. कधी पोचणार पण नाही, मध्येच बुडून जाऊ. पण सगळ्यात सोपा उपाय काय? पालघरवर Yes, प्रभूजी. तर बोटीमध्ये बसा, मोटर बोटीमध्ये. त्याच्यामध्ये कॅप्टन आहे, गाईड आहे त्या बोटीला, बोट वेगान जाती आहे. बोटीपासून काय करायचंय? काही करायचं नाहीये. प्रसाद खायचा आहे, कीर्तन करायचं आहे, व्हिडिओ बघायचे मोबाईलवरती, झोपायचा आहे, आरामात द्वारकेला पोचू. सो ते सांगितले, तत्वम हरेर भगवतो भजनीय मांगरीम कुत्वोडपम व्यसनमुत्तर दुत्तराणाम. तुम्ही म्हणून भगवंता चरणकमाचा आश्रय घ्या. कारण तो आश्रय काय करतो? पोहायला लावत नाही, तो बोटीचं काम करतो. आणि बोटीद्वारे सहजगत्या व्यक्ती सहजगत्या भवसागर पार करू शकतो. हा फरक आहे भक्तियोगामध्ये आणि इतर योगामध्ये. पण इतर योग क्लेशदायक आहेत, हे तर भगवंतांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आता आपण 5 स्तर बघूया भगवत प्राप्तीचे. ओके, सो किंवा 5 प्रकारे भगवंतांना पाहता येत.
खूप सुंदर प्रकारे विग्रह सेवेच्या बाबतीत सांगितलं आहे. कारण का या तात्पर्यात विग्रह सेवेशी प्रपद बोलणार आहेत, म्हणून मी थोडंसं सांगतो समजावून काही गोष्टी. की भगवंताचं एक रूप आहे गोलोक वृंदावनामध्ये, पण ते गोलोक वृंदावन रूप आपण पाहू शकत नाही. सो ती तुलना केली आहे हवेतल्या ढगांची. ढगामध्ये पाणी आहे, पण ढगातलं पाणी डायरेक्ट आपण पिऊ शकत नाही. पितो का ढगातलं पाणी डायरेक्ट पिऊ शकत नाही आपण. सो भगवंत आहेत भगवंतामात, पण आपण त्यांना पाहू शकत नाही. भगवंताचं दुसरं प्रकटीकरण होतं ते चतुर्व्यूह रूपामध्ये. ओके, संकर्षण, प्रद्युम्न, अनिरुद्ध आणि वासुदेव जे या जगामध्ये या विश्वामध्ये आहेत. त्यांचे 4 प्रकटीकरण या विश्वामध्ये आहेत, पण तरी पण ते विश्वाच्या पार कोपऱ्यामध्ये आहेत. त्यांना आपण जाऊन पाहू शकत नाही. सो ते तुलना समुद्राच्या पाण्याशी केली आहे. समुद्रामध्ये पाणी आहे, पण समुद्रातलं पाणी पिऊ शकतो का आपण? नाही पिऊ शकत, खारट पाणी. सो जरी या पृथ्वीवरती पाणी आहे, पण ते पिऊ शकत नाही. त्या समुद्राच्या पाण्यात तहान भागत नाही आपली. सो ते तुलना समुद्राच्या पाण्याशी केली आहे. मग तिसरं जे भगवंताचं प्राकट्यकरण आहे ते अवतार. ज्यावेळी भगवंत अवतार घेतात त्यावेळी भगवंतांना सगळे पाहू शकतात. भक्त अभक्त सगळे पाहू शकतात. पण कोण पाहू शकतं? अवतार ज्यावेळी घेतला भगवंतांनी त्यावेळी जे उपस्थित आहेत तेच पाहू शकतात. इतर लोक पाहू शकणार नाहीत. आपण त्यावेळी नव्हतो दुर्दैवानं. भगवंताने अवतार घेतले त्यावेळी आपण पाहू शकलो भगवंतांना? नाही पाहू शकलो. सो त्याची तुलना केली आहे. ओके, त्याची तुलना केली आहे कशाशी? नदीच्या पाण्याशी. नदीतलं पाणी पिता येतं, तहान भागवतो, पण ज्या गावात नदी जाते त्याच लोकांना लाभ होतो. ओके, नदीपासून ज्या गावात नदीच नाही आहे त्यांना पाणी पिता येत नाही. चौथं भगवंताचं प्राकट्यकरण आहे ते म्हणजे हृदयातला परमात्मा. सो हृदयातला परमात्म्याची तुलना केली आहे भूजल पातळीशी किंवा भूजल पाण्याशी, अंडरग्राऊंड वॉटरशी, जमिनीच्या आत जे पाणी आहे. आता जमिनीच्या आतलं पाणी काढायचं असेल तर काय करावं लागतं? देवेंद्र प्रभू काय करावं लागतं जमिनीतलं पाणी बोरवेल काढायचं? घ्यावी लागते. काय करतो आपण? बोरवेल पंपिंग बोरवेल. करायला लागेल. बोरवेल टाकली पाहिजे ना. आणि बोरवेल खोदायची प्रक्रिया ही आनंददायी आहे का? खोदत 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 ओके जावं लागतं ना, खात खात किचकट आहे. रोड खोदत खोदत जावं लागतं आणि मग पंप टाकला मग ते पाणी बाहेर येतं. सो त्याची तुलना केली आहे या योगाशी, ध्यान योगाशी, अव्यक्ताशी. अव्यक्तावर ध्यान लावायची. सो हृदयातला परमात्मा बघायचा असेल तर कठीण, क्लिष्ट, त्रासदायक योग करायला लागतो. ही तुलना केली आहे खोदणाऱ्या पाण्याशी, ते भूजल पातळीशी. ते पाणी पिता येतं, निश्चितपणे पिता येतं, पण ते प्राप्त करसं बापरे केवढं खोदावं लागेल, केवढे कष्ट करावे लागतील, केवढा त्रास आहे त्यामध्ये. आणि सगळ्यात सोपा भगवंताचा अवतार म्हणजे विग्रह अवतार. सो विग्रहाची तुलना केली नळातल्या पाण्याशी. माझ्या घरी नळ आहे, ॲक्वागार्ड आहे. नळ सोडला की कटाकट पाणी येतं ग्लासामध्ये, आणि ग्लासात तुम्ही सहजगत्या बसल्या बसल्या पाणी पिऊ शकतो. ते कुठलाही त्रास न घेता, आणि माझी तहान भागू शकते. सो भगवंताच्या विग्रह सेवाची, विग्रह रूपाची, व्यक्त रूपाची, साकार रूपाची अशी सेवा करणं, त्याचं नाव घेणं, त्यावर ध्यान लावणं, त्याचं अर्चना करणं, ही सेवा खूपच सोपी आणि आनंददायी आहे. पण ही सेवा, अव्यक्त सेवा क्लेशदायक काय? कारण का खोदावं लागतं, भूजल पातळीमध्ये खोदावं लागतं. ओके, आणि दुसरं, हे करताना थोडी भक्ती करावीच लागते. कारण त्या प्रक्रियेमध्ये भक्ती नसेल तर ब्रह्मज्योती प्राप्ती पण होणार नाही. निर्विशेष ब्रह्मज्योतीची प्राप्ती पण त्यामध्ये होऊ शकणार नाही. स्वनिव थोडी भक्ती करावीच लागते त्यामध्ये. त्याच्यामध्ये श्लोक येतो भागवतमध्ये. ब्रह्मदेव सांगतात, श्रेयां स्थितीं भक्ती मुदस्यते विभो क्लिश्यन्ति ये केवल बोध लब्ध्वा तेषामसौ क्लेशलेव शिष्येत नान्याद् यथा स्थूल तुषाव घाटिनाम. ओके, सो जे भगवंताची भक्ती सोडून केवळ ध्यान लावतायत किंवा ज्ञानयोगाचं पालन करतायत त्याची तुलना केली आहे की आपण जात्यामध्ये धान्य दळतोय, पण धान्यामध्ये काय आहे? फक्तच त्यामध्ये धान्य, त्यात गहूच नाहीये. त्यामध्ये काय आहे? फक्त तूस आहे गव्हाचं. गव्हाचं तूस म्हणजे माहितीये काय असतं? माहिती आहे? तूस म्हणजे गव्हाचं काय असतं?
शेतकरी कोण कोण येतं? बाहेरचं. हा, बाहेरचं तूस. सो फक्त गव्हाचं तूस घातलं आपण जात्यामध्ये, त्या गिरणीमध्ये, आणि त्याला दळलं, तर ते पीठ बाहेर पडणार आहे का? नाही. सो दळण्याची क्रिया सोपी आहे का? अवघड आहे. आपण आजकाल कोणी तुम्ही गिरणीत देता सगळं मला माहिती आहे. आजकाल बराचसा रेडीमेड आटा विकत घेता तुम्ही. विकत कोण करायला असं कष्ट करायला जात नाही कोण देवानं. पण पूर्वीच्या काही माझ्या घरी बघितलं मी, जातं होतं आणि माझी आजी जात्यावर दळायची लहानपणी. ऍक्च्युली धान्य दळायची. गिरणी आमच्याकडे नव्हती गिरणी त्यावेळी, नंतर गिरणी आली. सो जात्यावर दळणं केवढं ताकदीचं काम आहे. जात्यावर दळायचं आहे आणि दळता दळता खूप वेळ दळलं आणि कळलं की आतमध्ये गहू टाकलेच नव्हते, फक्त गव्हाचं तूष टाकलं होतं. सगळे एफर्ट काय झाले? वाया गेले. हे सगळे कष्ट वाया गेले. त्याचप्रमाणे अव्यक्ताची एवढी ध्यान लावायची आणि त्यात भक्तीच नाही केली तर हे पण वाया गेलं. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी विचार करून ही क्रिया क्लेशदायक आहे, म्हणून ही क्रिया करायला जाऊ नये असं भगवंत इथं सूचित करत आहेत. ओके. योगीजन परमसत्याच्या अचिंत्य अव्यक्त निर्विशेष रूपाच्या प्राप्तीचा मार्ग अनुसरतात, त्यांना ज्ञानयोगी म्हणले जाते. आणि जे योगी पूर्ण कृष्ण भावनाभवित होऊन भगवत भक्तीमध्ये संलग्न झाले असतात त्यांना भक्तियोगी असे म्हणले जाते. या ठिकाणी ज्ञानयोगी आणि भक्तियोगी यांच्यातील भेद निश्चितपणे स्पष्ट करण्यात आला आहे. ज्ञानयोगाचा मार्ग शेवटी जरी भगवंताकडेच नेणारा असला तरी तो अतिशय कष्टप्रद आहे, तर भक्तियोगाच्या मार्गात प्रत्यक्ष भगवंताच्या सेवेत संलग्न व्हावे लागत असल्याने देहधारी जीवांसाठी हा मार्ग अत्यंत सहज, सुलभ आणि स्वाभाविकच आहे. अनादी काळापासून जीव हा देहबद्ध झालेला आहे. अनादी काळापासून. अनादीचा अर्थ काय? त्याला सुरुवात नाही. म्हणजे काय? म्हणजे काय? अनंत. हा, पण म्हणजे काय? अनंत. पूर्वी आपण पहिल्यापासून याच जगामध्ये आहोत, तर कधी कधी भगवद्धामात होतो आपण. अनादी म्हटलं काय वाटतंय? म्हणजे आपण कधी भगवद्धामात नव्हतोच. आपलं पतन कधी झालंच नाही, आपण इथंच आहोत काय, असा अर्थ होतो याचा. हा अर्थ आहे का त्याचा अनादीचा? काय वाटतं गौरीवती माताजी? अनादी ज्याला आधीच काय नाहीये, सांग सुरुवातच नाही त्याला, म्हणजे काय? सो काही लोक या शब्दाचा अर्थ घेतात की या शब्दाद्वारे हे सिद्ध होतं की आपण भगवत धामात कधीच नव्हतो, तिकडे आपलं पतन झालंच नाहीये, आपण काम इथंच आहोत. पट्टे का तुम्हाला हे? नाही, असं तर नाही, पण मग अनादीचा अर्थ काय? अर्थ नाही सांगते. मग काय अर्थ होता अनादीचा? पुरातन. प्रभू. ते भाषांतर झालं एका प्रकारे, दुसरा समानार्थी शब्द आला. अच्छा. पण नक्की अर्थ काय? आपण या खूप जन्म आपण विसरलो. खूप जन- येस वृषाली माताजी. खूप जन्मांपासून आपण भगवंतांना विसरलो आहोत. ओके, खूप अनेक जन्मांपासून जन्मांपासून. आपण हा, भगवंतांना विसरलो आहोत. जन्म इतके की माहितच नाही, ते काउंट करता येत नाहीत, तर ट्रेस करणं अवघड आहे ना. ओके, हा एक अर्थ आहे. अजून काय अर्थ आहे वृषाली माताजी? प्रभूजी मला तेच सांगायचं होतं की एवढे जन्म झाले आहेत की त्याचं लिमिटच नाहीये की तेवढ्या जन्मापासून आपण इथं आहेत. सो भक्तिवंत ठाकूर खूप सुंदर प्रकारचं याचा अंडरस्टँडिंग देतात आपला, की अनादी म्हणजे काय, तर ज्यावेळी आपण भगवत धामामध्ये होतो, भगवत धामात टाइम अस्तित्वात नाहीये, काळ अस्तित्वात नाहीये. भगवत धाम हे कालातीत आहे. भगवत धामात व्यक्ती म्हातारा होत नाही, भगवत व्यक्ती जन्म घेत नाही, तो मृत्यू पावत नाही, तो व्याधिग्रस्त होत नाही. आणि चारही परिणाम असले काळाचे परिणाम आहेत. सो भगवत धामात काळच नाहीये, आपलं भगवत धाम वयच वाढत नाही. सो काय इंडिकेट करतं? भगवत धाम जे आहे ते काळाच्या पूर्णपणे पलीकडे आहे, काळाचा परिणाम भगवत धामावर होत नाही. सो आपण तिथं होतो म्हणजे आपण अनादी स्थितीला होतो, काळ तिथं नव्हता. आणि तिथनं खाली पडल्यानंतर काळाचा परिणाम आपल्यावरती होऊ लागला. सो कुठल्या वेळी खाली पडलं आपण सांगू शकतो? तिथं वेळच नव्हती ना, भगवत धामामध्ये वेळच नव्हती. सो कुठल्या वेळी खाली पडला सांगू शकता का तुम्ही? नाही सांगू शकत. जिथं वेळच नाहीये तिथनं खाली पडल्यानंतर वेळ आपल्या अंगावर काम करू लागली, काळाचा आपल्या अंगावरती होऊ लागला. म्हणून अनादीचा अर्थ आहे की काळ नसलेल्या स्थितीत आपण खाली पडलं, तो अनादीचा अर्थ आहे. आणि तुम्ही म्हटला ते पण बरोबर आहे, प्रभुपाद सांगतात तो अर्थ
कितके जन्म झालेत, ही कधी सुरुवात झाली इथून माहितीच आपल्याला, म्हणून अनादी. हा अर्थ बरोबर आहे. केवळ सिद्धांत रूपाने आपण शरीर नाही हे जाणणे जीवाला कठीण आहे. यास्तव भक्तियोगी हा श्रीकृष्णांच्या अर्चा विग्रहाला आराध्य म्हणून स्वीकारतो. कारण मनामध्ये शारीरिक संकल्पना ही असतेच आणि या संकल्पनेचा अशा तऱ्हेने उपयोग करता येतो. अर्थात मंदिरातील भगवंताच्या अर्च विग्रहाची आराधना म्हणजे पुतळ्याचे पूजन नव्हे. वैदिक प्रमाणानुसार पूजन हे सगुण अथवा निर्गुण असू शकते. मंदिरातील अर्चा विग्रहांचे पूजन हे देखील सगुण सगुण होय, पण भौतिक तत्वांद्वारे प्रकट झालेले, कारण भगवंत हे भौतिक तत्वाने प्रकट झालेले असतात. परंतु पाषाण काष्ट किंवा रंगाद्वारे भगवंताचे अर्च विग्रह प्रकट झाले असले तरी ते प्राकृत नसतात. ते भगवंताचे परिपूर्णत्व आहे. ते भगवंतच आहे. ते भगवंतापासून अभिन्न आहे. ते भगवंताचा अवतार आहे. त्या रूपात भगवंताने अवतार घेतला आपल्याकडनं सेवा स्वीकारण्यासाठी, आपल्याला सेवेची संधी देण्यासाठी, आपल्याला दर्शन देण्यासाठी, आपल्याला स्पर्श करू देण्यासाठी, ओके, भोग लावू देण्यासाठी, आपली सगळी इंद्रिय सेवेत लागावीत, जेणेकरून इंद्रियाच्या पलीकडे सहज घेतला जाता येईल, म्हणून भगवंताचा अवतार घेतलेला आहे. सो जसं भक्तीमध्ये 3 अधिकारी आहेत, कनिष्ठ अधिकारी, मध्यम अधिकारी, उत्तम अधिकारी. विग्रह सेवेमध्ये पण 3 अधिकारी आहेत, किंवा विग्रह दर्शन करणारे पण 3 अधिकारी आहेत, कनिष्ठ, मध्यम आणि उत्तम. कनिष्ठ अधिकारी विग्रहांना कसं पाहतात? जडमय. कनिष्ठ अधिकारीची भावना काय असते? ओके, हे लाकडाचे बनले जगन्नाथजी आहेत, हे दगडाचे बनले वृंदावन बिहारी आहेत, हे धातूचे बनले गौरनिताई आहेत. हे धातूचे आहेत, हे लाकडाचे आहेत. ही मातीची बनली गणपतीची मूर्ती आहे किंवा मातीची बनली कृष्णाची मूर्ती आहे. पण या मूर्तीची उपासना केली, या मूर्तीची आराधना केली तर माझी आध्यात्मिक प्रगती होऊ शकेल. पण आज भावना काय असते? हे जडमय आहेत, हे जड आहेत, हे मातीचे आहेत, हे दगडाचे आहेत. ओके, सो त्यामुळे चुकून हातातनं मूर्ती खाली पडली तर तेवढी हळहळ होत नाही. हा ठीक आहे, हरकत नाही, उचलली, परत सेवा केली. ते सेवा करतात मूर्तीची, विग्रहांची, पण त्यांची भावना जडमय असते. अशी ज्याची भावना असेल तो कनिष्ठ अधिकारी विग्रह दर्शन घेण्यामध्ये. मध्यम अधिकारी व्यक्ती किंवा मध्यम दर्शन जो घेतो विग्रहांचं, त्याची भावना काय असते? विग्रह हे मनोमय आहेत. मनोमय म्हणजे काय? तुम्ही जो भोग लावता, गौरीरती माता तुम्ही जो भोग लावता, तुमचा विश्वास आहे भगवंत स्वीकारतात? भगवंत स्वीकारतात, विश्वास आहे? फोटो आहे ना? फोटो काय प्रमाण आहे हो. विश्वास स्वीकारतात तो? काय प्रूफ आहे तुमच्याकडे? म्हणजे म्हणजे भगवंत असं प्रत्यक्ष खात नसेल ते नेत्राद्वारे प्रसाद ग्रहण करतात, आपण माहिती आहे त्याचं हो, फक्त. पण तुम्हाला कुठं माहिती आहे खरं कोणी टाकलाय की त्यावर? कळतं का तुम्हाला? ते दिसतं असं डोळा टाकला भगवंतांनी? आपल्याला कळत नाही. ते आपल्याला नाही दिसत, पण पण विश्वास आहे आज मी जो आपल्याला. भोग लावलाय तो स्वीकारलाय, कसं 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 करतो तुम्हाला? आपली आस्था असते थोडी प्रभू. चव आपली आस्था असते चव ती. थोडी आपली श्रद्धा असते ती, आपण की श्रद्धा, भगवंताने आपला भोग स्वीकारला. हो, पण आपली श्रद्धा पण स्टॅग्नंट आहे ना, ती वाढते ना, ती वाढत जाते ना. श्रद्धा वाढवायची आपली ना हळूहळू. सो आज मी जो भोग लावलाय तो भगवंताने स्वीकारलाय, कसं कळत? तो प्रसाद ग्रहण केल्यानंतर आपल्यामध्ये ते वाढणारी भगवंतांची भक्ती वाढते, भगवंताबद्दल रुची वाढते. आपण जे तो प्रसाद ग्रहण करतो, ते ग्रहण केल्यावर आपली भक्ती करायची इच्छा वाढतेय का? उद्या परत भोग लावायची इच्छा तेवढीच आनंद वाढतेय का? आपली सेवा करायची इच्छा वाढते का? जर ती वाढली, याचा अर्थ काय? तो भोग भगवंतांनी स्वीकारला, हे आपल्या दृष्टीने ते इंडिकेशन आहे. पण आपण भगवंतांना चिन्मय पाहू शकत नाही अजून. आपण कसं पाहतोय? मनोमय. आपण दगडच पाहतोय, आपणही लाकूडच पाहतोय, पण आपली भावना काय आहे? नाही नाही, ते लाकूड नाहीत, ते दगड नाहीत, ते मी लावलेला भोग स्वीकारतायत, मी केलेली प्रार्थना स्वीकारतायत. ओके, माझं म्हणणं कारण ऐकतायत, म्हणजे कान पण त्यांना आहेत, खातात म्हणजे डोळे पण आहेत, तोंड पण आहे. पाहताना कसं पाहतो आपण? जडमय पाहतोय, पण भावना काय? ते मनोमय आहेत. ही झाली मध्यम दृष्टी, ही आपल्यासारख्या लेखाची दृष्टी आहे. ओके, पण समजा गौरीवती माताजी, तुम्ही गव्हाचे दर्शन घेताय, ओके, आणि प्रभूजी आले आपले, ओके, श्याम गिरधारी प्रभू आले आणि म्हणाले, माताजी
जर गौरताई प्रत्यक्ष आपल्या समोर आली, काय मजा येईल ना? काय वाटेल तुम्हाला असं बोलल्यावर? आनंद तर होईलच तो जर प्रत्यक्षासमोर आले तर. हा, जर गौरताई प्रत्यक्ष समोर आले, वाव, त्यांना प्रत्यक्ष रसगुल्ला खाऊ घालू शकेन, त्यांना प्रत्यक्ष सेवा करता येईल, त्यांना स्पर्श करता येईल, त्यांच्या हस्तांदोलन करता येईल, त्याचे खेळता येईल, त्यांना डायरेक्ट कीर्तन ऐकवता येईल मला, आणि ते नाचतील डायरेक्ट कीर्तनामध्ये माझ्या. किती आनंद होईल. फसलात तुम्ही इथं. समोर गौरताई उभे आहेत, तुमच्या समोर घरातले गौरताई उभे आहेत, पण त्यांना तुम्ही चिन्मय पाहू शकला नाही अजून. हा फरक आहे उत्तम दृष्टीमध्ये. जे उत्तम भक्त असतात ते त्याच विग्रहांना चिन्मय रूपात पाहतात, आणि त्या भक्तांशी ते विग्रह डायरेक्ट भगवंतासारखं आदान करतात. सनातन गोस्वामी मधोमध चिन्मय म्हणून पाहत होते, पण मधोमध बोलायचे सनातन गोस्वामीशी, बाटी खायचे ऍक्च्युली, अरे मीठ नाहीये मीठ तर घाल म्हणायचे. ओके, हे आदान उत्तम भक्तांशी भगवंत करतात, कारण त्यांची जी श्रद्धा असते चिन्मय आहेत, त्या स्तरावर ते असतात, ती दृष्टी विकसित झालेली असती. जसं प्रभुपादजी एकदा ऑस्ट्रेलियामध्ये सकाळी सकाळी येणार होते, तर भक्तांनी भगवंतांना लवकर उठवलं आणि लवकर मंगलारती केली, आणि एअरपोर्टवर गेले रिसिव्ह करायला, आणि प्रभुपादजी आले आणि नमस्कार केला आणि बघितलं राधा गोपीनाकडं सिडनीमध्ये, आणि त्यांनी डायरेक्ट प्रश्न विचारला, किती वाजता उठवले भगवंतांना? आणि भक्त म्हणले 1 तास लवकर उठवले. हा, तरीच मला कृष्णाचे डोळे लाल दिसत आहेत. बाकीच्या भक्त दिसले ते, पण फक्त प्रभुपादांना दिसले, कारण ते प्रभुपाद चिन्मय म्हणून पाहत होते विग्रहांकडं. ती उत्तम दृष्टी आहे. सो विग्रहासहित पण वेगवेगळे स्तर असतात. ओके, सो आता आपण कुठल्या स्तरावर आहोत? ऍटलिस्ट मनोमय स्तरावर आपण असलं पाहिजे, आणि प्रयत्न केला पाहिजे मनोमय स्तरावरनं चिन्मय स्तरावर जाण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. ओके, सो या ठिकाणी एखादे स्थूल उदाहरण देता येईल. हे उदाहरण जुनं आहे, त्यांनी पोस्ट बॉक्स ऑफिस बघितलंय, तरुण पिढीला उदाहरण कळणार नाहीये. आपल्याला रस्त्यावरती काही टपाल पेट्या दिसतात, पण आपण जर त्यात आपले पत्रे टाकली तर साहजिकच विना अडचण आपल्याला इष्टस्थळी जाऊन पोचतात. परंतु टपाल खात्याने अधिकृत न केलेली कोणतीही पेटी अथवा नकली पेटी आपल्याला आढळली तर त्या पेटीद्वारे उपयुक्त कार्य होऊ शकत नाही. टपाल पेट्या पाहिल्या का तुम्ही, जे नवीन लोक आहेत? गौरी मध्ये तुम्ही पाहिल्या टपाल पेटी? हो, पाहिलेले आहेत. लहान असताना पाहिलेले आहेत. हा. लाल कलरचे असायचे आजची तो. जी ऑलमोस्ट 2000च्या पुढची पिढी आहे ना, इसवी 2000 पुढची पिढी, कारण टपाल पेटी पाहिली नाही, कारण ईमेल एवढे आले होते की टपाल बंद झालं प्रॅक्टिकली. पेटी पेटी ऍटलिस्ट टपाल पोस्ट चालू आहे, पण टपाल पेट्या ज्या असायच्या चौकामध्ये, त्या पत्र टाकलं की ऑटोमॅटिक जायचं ते, तर टपाल पेट्या बंद झाल्यावर इसवी 2002 पासून बंद झालं. ऍटलिस्ट मी बघितले 2000 पण होत्या टपाल पेट्या. त्याचप्रमाणे भगवंत या विग्रह रूपामध्ये अधिकृत प्रकट होतात. त्या विग्रहाला अर्चा विग्रह असे म्हणले जाते. हे अर्चा विग्रह म्हणजेच भगवंताचा अवतार असतो. परमेश्वराला अर्चा विग्रहाद्वारे सेवेचा स्वीकार करतात. भगवंत सर्वशक्तिमान आहेत, आणि म्हणून अर्चा विग्रह रूप अवताराद्वारे ते भगवंताची सेवा स्वीकारू शकतात, जेणेकरून बद्ध जीवाला सेवा करता यावी. आता अजून एक कारण सांगितलंय की का क्लेशदायक आहे. का क्लेशदायक आहे अव्यक्ताची सेवा? कारण का अव्यक्ताची सेवा करायची असेल तर वेदांचं अध्ययन केलं पाहिजे, उपनिषद वाचले पाहिजेत, आणि उपनिषदांद्वारे परमसत्याचे अव्यक्त रूप शास्त्रांचा गर्भितार्थ जाणावा लागतो. त्यासाठी संस्कृत भाषा शिकावी लागते 12 वर्ष. किती? फक्त 12 वर्ष व्याकरण संस्कृत शिकावं लागतं. आहे का सैम आपल्याकडे तेवढा 12 वर्ष संस्कृतचं व्याकरण शिकण्याचं? संस्कृतचं मराठी व्याकरण कळत नाही आपल्याला धड. संस्कृतचं व्याकरण शिकणं शक्य आहे 12 वर्ष? काय देवेंद्र शिकणार का 12 वर्ष संस्कृत? उपनिषद वाचायची असेल तर? नाही प्रभूजी, तेवढं संयम पण नाहीये. संयम पण नाही, क्षमता पण नाही, बुद्धी पण नाही आपल्याकडे तेवढी. इंद्रियांना अगम्य असणारे भाव जाणावे लागतात, आणि त्या सर्व पद्धतीचा अनुभव घ्यावा लागतो. हे सगळ्या मनुष्यासाठी सोपं नाहीये. भक्तीमध्ये संलग्न असला कृष्ण भावना मनुष्य केवळ प्रमाणित आध्यात्मिक गुरुच्या मार्गदर्शनाने नियमितपणे अर्चा विग्रहाला केवळ वंदन केल्याने, भगवंताचे गुणगान श्रवण केल्याने, आणि केवळ भगवत प्रसाद ग्रहण केल्याने क्लेशदायक मार्गाचे परमसत्याची शाश्वत अनुभूती करू शकतो. क्लेशदायक मार्गाचे निर्विशेषवादी अनुसरण करत आहेत त्याचे काहीच संदेह नाही. ओके ओके, त्यानंतर अजून एक कारण सांगितले शेवटच्या परिचितामध्ये प्रभुपादांनी की का हा मार्ग क्लेशदायक आहे. कारण का
प्रत्येक जीवाला आंशिक स्वातंत्र्य आहे. ओके, तर त्याच्या आधी जीवाला स्वतःचे स्वरूप असते. ज्याला आध्यात्मिक पूर्णत्वामध्ये विलीन व्हायचं असते त्याला आपला सत आणि चित स्वरूपाची अनुभूती होऊ शकेल, परंतु आनंदाची अनुभूती होणार नाही. आत्मा कसा आहे? सच्चिदानंद. निर्विशेष साक्षात्कार झाल्यावर सत आणि चित होईल, पण आनंदाचा अनुभव होणारच नाही. त्यामुळे एका प्रकारे तो आनंदच नाही आहे ना. म्हणजे जर आनंद नाही तर काय आहे? ऑटोमॅटिक क्लेश आहेत, आणि म्हणून तो मार्ग क्लेशकारक आहे. एखाद्या भक्ताच्या कृपेमुळे असा विद्वान ज्ञानयोगी भक्तियोगाची प्राप्ती करू शकतो, कारण तो निर्विशेषवादाच्या संकल्पनेचा त्याग करू शकत नसल्यामुळे निर्विशेषवादाचे दीर्घकाळ केलेले अनुसरणे क्लेशदायक असते. म्हणून देहधारी जीवासाठी निर्विशेषवाद आचरण करतेवेळी आणि साक्षात्कार करतेवेळी दोन्ही वेळी क्लेशदायक आहे. बघा, आनंदच नाही त्यामध्ये, म्हणून सत्तंचित आहे, म्हणून क्लेशदायक आहे. ओके, अजून एक कारण सांगितलंय. प्रत्येक जीवात्म्याला आंशिक स्वातंत्र्य असते, आणि मनुष्याने निश्चितपणे जाणले पाहिजे की निराकाराचा साक्षात्कार आपल्या सच्चिदानंद स्वरूपाच्या विपरीत आहे, म्हणून त्याने या मार्गाचा स्वीकार करू नये. प्रत्येक जीवासाठी कृष्ण भावना भक्तिपूर्ण सेवेमध्ये संपूर्ण संलग्न होणे हा सर्वोत्तम मार्ग आहे. जर मनुष्याने या भक्तीवर दुर्लक्ष केले तर तो नास्तिकतेकडे वळण्याची शक्यता असते. अशा रीतीने या श्लोकामध्ये इंद्रियातीत अचिंत्य अशा अव्यक्तावर ध्यान करण्यास विशेषतः कलियुगात कधीही प्रोत्साहन देऊ नये. भगवान श्रीकृष्णाने या मार्गाची शिफारस केलेली नाही. सो प्रभुपादांनी वारंवार ह्याच्यावर आघात केलाय, कारण कलियुगात हे फार अवघड आहे, फार अशक्य आहे, आणि व्यक्ती भगवत प्राप्ती न करता काय वेगळंच प्राप्त करू शकेल, हे धोका जास्त आहे. म्हणून बेटर हे अवॉइड केलं बरं. आणि मग अर्जुन म्हणेल भक्तियोगामध्ये विशेष काय आहे, आणि ते भगवान सांगताय 6व्या आणि 7व्या श्लोकामध्ये. हे दोन श्लोक झटकन बघू आपण आणि थांबू आज आपण. ये तु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्परा अनन्येनैव योगेन माम ध्यायन्ति उपासते. पण ह्याच्या विरुद्ध जे आपल्या सगळ्या कर्मांना मला अर्पण करतात, थोडक्यात प्रत्येक कर्म माझ्यासाठी करतात, माझ्या आनंदासाठी करतात, शुद्ध भक्ती करतात. थोडक्यात कसं? अनन्येनैव योगेन, अनन्य भक्तीद्वारे माम ध्यायन्ति उपासते, माझ्यावर ध्यान लावतात आणि माझी उपासना करतात. त्यांच्या कर्माद्वारे, ध्यानाद्वारे आणि सेवेद्वारे माझी उपासना करतात. ओके, त्यांच्यामध्ये काय विशेष आहे? तेषाम अहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात. त्यांना काय करतो? मी स्वतः उचलतो. त्यांना पोहत जायची पण गरज नाहीये, त्यांना काहीच करायची गरज नाहीये. आपली भक्तिमय सेवा करायला आली तर मी हात घालतो आणि त्यांना मृत्यूमय संसारात उचलतो. तेषाम अहम समुद्रता मृत्यू संसार सागरात भवा मीना चिरात पारता. चिर म्हणजे काय? बराच वेळ. न चिरात म्हणजे कटकन, लवकर, झटकन. भवा मीना चिरात पार्था मय्यावेशित चेतसाम. अगेन परत आवेश आला बघा, मयी आवेशित चेतसाम, ज्यांच्या मनामध्ये माझा आवेश झाला आहे, थोडक्यात जे माझी अनन्य भक्ती करत आहेत, त्यांना मी चटकन या भौतिक जगात उचलतो आणि सहजगत्या अलगदपणे भगवत धामात घेऊन जातो. त्यांना कुठल्याही प्रकारे वेदना, कष्ट, क्लेश सहन करायची गरज पडतच नाही. सो भक्तियोगाचं वैशिष्ट्य काय आहे? भक्तियोगामध्ये भगवंत इन्व्हॉल्ड आहेत. आपण जेव्हा जप करतो, हा माझा जप नाहीये, हा आपला जप आहे, त्यात भगवंत पण आहेत. आपण जप करतोय, आपण ऐकतोय, भगवंत पण तो जप ऐकतायत, आणि तो भगवंत ऐकल्यामुळे भगवंत खुश होत आहेत, आणि भगवंत खुश झाल्यामुळं आपल्या भक्तीमध्ये आनंद मिळतोय, आपली भक्ती वाढतेय. सो आपल्या भक्तीमध्ये भगवंत इन्व्हॉल्ड आहेत. सो भक्ती क्रिया कशी आहे? वडिलांनी मुलाचा हात धरण्यापैकी आहे. वडील मुलाचा हात कधी सोडत नाहीत. आणि ज्ञान आश्रम कसे आहेत? मुलांनी वडिलांचा हात धरण्यापैकी आहे. तो कधीही सुटू शकतो, कारण मुलाचा हात कोमल आहे, तो कधी सटकून सुटू शकेल. पण वडिलांचा हात घट्ट आहे. आता वडिलांनी हात पकडला मुलाचा की वडील सहजगत्या की कधीच मुलाचा हात सोडत नाहीत. हा फरक आहे भक्ती आणि इतर योगामध्ये, आणि म्हणून भक्ती आनंददायक आहे. येस वृषाली माताजी. हरे कृष्ण प्रभूजी, आपल्या चरणी प्रणाम, सर्व भक्तांना प्रणाम. प्रभूजी, माझा वैयक्तिक प्रश्न आहे की जसं की भक्ती मार्गात आल्यानंतर, म्हणजे अजून भक्त व्हायला वेळ आहे, भक्ती मार्गात आल्यानंतर आपल्या आयुष्यात जे सुख आणि दुःख येतात ती भगवंताच्या इच्छेने येतात. मग भगवंत ज्या व्यक्तीमार्फत आपल्याला जे मानसिक क्लेश देतात ते त्याच्या मनाला कंट्रोल स्वतः भगवंत करतात का? मग
असं त्या म्हणायचंय व्यक्तीला का भगवंत की साधन म्हणून वापरतात. तो व्यक्ती भक्त नसेल, ओके, तो व्यक्ती जर भक्त नसेल तर त्याला भगवंत कंट्रोल करता हम्म येत नाहीत. तो व्यक्ती कर्माच्या आधिपत्याखाली आहे, जर तो भक्ती करत नसेल तर. ओके. पण तुम्हाला काही दुःख द्यायचे आहेत ना, भगवंत त्याच्या कर्माचा आधार घेतात आणि तुमच्या अंगावर धडकवतात ते. ओके. अं, जी ओके, प्रभूजी त्याला जसं की त्याच्या मला कर्मामध्ये असं भगवंत आडवं जात नाही. तो त्याच्या कर्मानुसार जगतोय. ओके. पण भगवंत तुम्हाला हम्म अशामध्ये प्रेरणा देतात की तुम्ही काहीतरी अपराध करा, मुद्दामून मुद्दामून काहीतरी 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 तुमच्या क्रियेमध्ये त्याला त्रास होईल आणि तो तुम्हाला काहीतरी बोलेल आणि तुम्हाला मानसिक त्रास होईल. सो भगवंत तुमच्यातनं घडत आहेत. ओके. त्याला माध्यम बनवत आहेत, तुमच्यातनं घडत आहेत. तुम्हाला कंट्रोल करतात भगवंत, त्याला कंट्रोल करत नाही भगवंत. ओके. प्रभूजी म्हणजे भगवंताची आपल्याला कशी इच्छा समजू शकते की भगवंत आपल्याकडून काय करून घ्यायचे त्यांना, म्हणजे कुठला अनर्थ आपला भगवंताची इच्छा काढून आपली घ्यायचा भक्ती तीव्र आहे व्हावी, का? आपली भक्ती तीव्र व्हावी. भगवंताची इच्छा आपण लवकर भगवंतामात जावं, भगवंताची लवकर कृष्ण प्राप्त प्राप्त करावं. ओके. आणि हे काही जे आवश्यक आहे आपल्याला बाबतीत, कदाचित कधी भगवंत प्रेरणा देतील आत्मांना, सुख देतील, कदाचित इंटेन्सिफाय करण्यासाठी दुःख देतील, त्रास देतील, मानसिक त्रास किंवा शारीरिक त्रास देतील भगवंत. हम्म. त्यांची इच्छा आपण कायम त्यांच्या इच्छेशी आल्यानं व्हावं. त्यांची इच्छा आहे आपण शुद्ध भक्ती करावी आणि शुद्ध भक्ती करून वेगानं करून वेगानं त्यांच्या सेवेत आपण स्थित व्हावं, ही त्यांची इच्छा आहे. जी ओके. प्रभूजी जसं की मी जसं भक्ती मार्गात आले, आता मला 5 वर्ष झाले. हम्म, माझी म्हणजे ह्या मानसिक त्रासामुळेच मी ह्याच्यामध्ये आले होते हम्म, आणि 5 वर्ष झाले त्याच्यात काही जास्त हे नाही, उलट ते वाढतच म्हणजे चाललंय. हम्म. आणि मग मला काय होतं की बाकीच्या भक्तांना बघून वाटते की बाबा हे पण भक्ती करतायत, तर हे किती सुखानं करतायत, ह्यांना काही त्रास नाहीये कुठल्या आयुष्यात. माझ्याच आयुष्यात असं काय? मग मला असा जेव्हा विचार येतो तेव्हा मी काय काय विचार केला कोणी पाहिजे? असं आहे का इथं ज्यांना वाटतं माझी भक्ती सुखान चालली आहे, कोणतेच त्रास आहे माझ्या भक्ती मार्गामध्ये? हात वर करा, माताजी सांगा, बाकीचे हरे असेल तर कृष्णा सांगा. प्रभूजी. हा. प्रभूजी, दुसऱ्याच्या ताटातला लाडू मोठा दिसतो. असा त्याच्यामुळे प्रत्येक जण कोणीही नाहीये माताजी ज्याची परीक्षा भगवंत पाहत नाहीत, असा कोणीही नाहीये. शुद्ध करायचं असेल ना, तर सोनं कुठलं का असणार जाळावंच लागतं आणि ते जळणारच. आणि प्रत्येकाला त्रास आहे, त्याच्या लेवलचा त्रास आहे, तो आपण समजू शकत नाही. प्रत्येकाला मानसिक त्रास आहेत, प्रत्येकाला शारीरिक त्रास आहेत, प्रत्येकाला कौटुंबिक त्रास आहेत. ओके. आम्ही ब्रह्मचारी, आम्हाला कुटुंब नाही आहे, पण आम्हाला इतर ब्रह्मचारी त्रास आहेत. आम्हाला वेगळे त्रास आहेत, पण त्रास आहेतच. त्रासापासून कोणी सुटलेला नाही, त्रास हा प्रत्येकाला होणारच. सो आपण जर असा विचार करत असू की त्यांचं जे किती छान चाललंय भक्तीमध्ये, किती छान 16 माळा चालल्या आहेत, किती छान दर रविवारी मंदिरात जातात, किती चेहऱ्यावर तेज आहे, काही त्रास नाही ना, नाही नाही, चेहऱ्यावर तेज दिसते कारण त्रास सहन केले पण चेहऱ्यावर तेज दिसते. ओके. कष्ट केलेले आहे, त्रास सहन केले, भोगलेला आहे, म्हणून तो चेहऱ्यावर तेजाचा भाग दिसतो आपल्याला. सो कष्ट त्यांनाही आहेत, असा विचार कधी करा की त्यांना कधी होणार नाही कष्ट. प्रत्येकाला कष्ट आहेत. शुद्ध भक्तांना कष्ट आहेत, आपण कोण आहोत? प्रभुपादांना एवढे कष्ट आले भक्तीमध्ये, एवढे त्रास झाले, मानसिक पण शारीरिक पण, बायकोन छळलं प्रभुपादांना खूप. आपण कोण आहोत? किसखेत की मुली, हिंदीमध्ये म्हणतात ना, आपण किसखेत की मुली आहोत. प्रत्येकाला त्रास आहे, प्रत्येकाला छळ आहे. आता तुम्ही असं म्हणता की माझ्यामध्ये काहीच फरक पडला नाहीये, हा एका प्रकारे एक भ्रम आहे तुमचा, किंवा तुम्ही म्हटलं त्रास वाढले माझे. आता 50 वर्ष तुमचं घर बंद असेल आणि 50 वर्षांनी तुमचं घर उघडलं, तुम्हाला वाटतं घर थोडं धुळीनं माखलंय, आपण घर स्वच्छ करावं, तुम्ही झाडू घेतलात आणि झाडू मारू लागलात, आणि जर झाडू मारू लागल्यावर कोपऱ्याने धूळ जास्त उडली अंगावर, पहिल्या जी जमिनीवर धूळ आहे ती निघून गेली. सो भक्तीमध्ये पहिला येतो आपण, बरं वाटतं खूप, पण थोडी धूळ गेली निघून ना जमिनीवरची, स्वच्छ वाटतं. पण काही कोपऱ्यांमध्ये, कोनाड्यांमध्ये, आतल्या खोल्यांमध्ये कोळ्याची जाळी आहेत, जळमट आहेत, जास्त धूळ आहे, जी साफ नाही केली आपण, आणि जे साफ करायला गेल्यावर नाका तोंडात धूळ जाते आणि वाटतं काय साफ नाही केलं तर बरं झालं असतं, आता जास्त त्रास व्हायला लागलाय साफ करायला गेलं तर. तर हा विचार आपण केला तर बरोबर आहे का विचार? नाही. भले नाकातोंडात धूळ जाते, आता भले नाकातोंडात कोळ्यात जळत जाते, पण ते साफ व्हायला लागलंय. जरा संयम धरा आणि साफ करत राहा. ज्यावेळी कोळ्याची जाळी सगळी नष्ट होतील आणि सगळी धूळ निघून जाईल, धुळा उडला की नाकातोंडात जातो. सो भक्ती करतो म्हणजे काय करतो आपण? आपल्या हृदयातला जन्मोजन्माचा धुळा उडवतोय. तो नाकातोंडात झाला आपला, आतापर्यंत बसला होता खाली तर कळलंच नाही आहे धुळा म्हणून, आता उडवायला लागलाय, उडल्यावर नाकातोंडात जायला लागला, तेव्हा त्रास व्हायला लागलाय.
सो थोडं सहन करा. हा धुळा एक दिवस साफ होऊन जाईल आणि म्हणजे घर स्वच्छ होईल, हृदय स्वच्छ होईल. त्यावेळी खऱ्या भक्तीची, आनंदाची स्थिती तुम्ही अनुभवू शकाल. ओके. प्रभूजी जसं की भगवंताला म्हणजे आपल्याकडून वाटतं की आपली भक्ती तीव्र व्हावी. हम्म. तीव्र व्हावी म्हणजे काय? म्हणजे माळा तर आपण तेवढाच करतो, जी साधना आहे दररोजची तर ती चालूच आहे. मग तीव्रता वाढणं म्हणजे काय करणं याच्यात? तीव्रता वाढणं म्हणजे आपण आपला जप जो आहे तो जास्तीत जास्त अपराध रहित व्हावा. तुम्ही आता साधना करता, तुम्हाला अंगावर रोमांच उभं का साधना केल्यावरती? नाही अजिबात म्हणजे नाही. अजून काय, अजून डिस्ट्रॅक्शन ना जपामध्ये? माइंड डिस्ट्रॅक्ट होतं ना, मन बिथरतं ना हो. जपामध्ये. हा. का हो. बिथरतं? का अजूनही तुम्हाला तेवढी जाणीव नाहीये की माझ्या जिभेवर जे नाव आहे ते कृष्णावस्था अभिन्न आहे. अजून तो अनुभव येत नाहीये. अजूनही आपण जे नाव घेतो ती सिरियसनेस आपल्याला नाही की अरे बाबा माझा मृत्यू कुठल्या क्षणी होऊ शकतो. आणि मी जप न करण्याच्या मृत्यू झाला तर मी कदाचित स्मरण करणार नाही भगवंताचं, मी जन्माचं परिपद प्राप्त करणार नाही. आणि त्यामुळे आपण अपराध करतो जपामध्ये, आणि अपराध केल्यामुळे जप आपला खूप व्यवस्थित होत नाहीये. आणि त्यामुळं ज्या वेगानं प्रगती करायला पाहिजे भगवत धामाकडे त्या वेगानं प्रगती होत नाहीये. जसं पाईपलाईन आहे, आता पाणी चाललंय आणि भरपूर ठिळं पडले, भरपूर त्याला भोकं पडली आहेत. वेगानं पाणी इकडे येते पण खाली पात्रामध्ये पडल्यावर फारच थोडं पाणी राहतंय, मध्ये गळती भरपूर चालली आहे. सो भगवंताची इच्छा आहे दुःख देऊन या गळत्या मिटवा, इंटेन्सिफाय करा जप, तीव्रपणे जप करा माझा, आणि लवकर भगवत धामाचा प्रयत्न करा. हे ठिगळ वाया घालू नका, डिस्ट्रॅक्ट होऊ नका, सिरियस व्हा. जाणीव करा कुठल्या क्षणी जीव जाऊ शकतो, ही जाणीव राहू दे. आणि ती जाणीव म्हणून कधी दुःख देत बघतो, अरे दुःख आहे, भक्ती तीव्रपणे केली पाहिजे, त्रास होतोय, भक्ती तीव्रपणे केली पाहिजे. ओके, हा भगवंताचा उद्देश आहे त्यामागे. ओके. जी, प्रभूजी. प्रभूजी पण माझं थोडं उलट होतं. जेव्हा मानसिक त्रास होतो तेव्हा ना उलटा जप खराब होतो. त्या त्या गोष्टी लक्षात येतात. मग मानसिक वाटतं की त्रास हे करणं जप खराब होतो कारण का तुम्ही आश्रय घेत नाही भगवंताचा. जप खराब कधी हं, होतो? आपला वाटतं मानसिक त्रास, तुमचं लक्ष त्रासाकडे जास्त आहे, जपाकडे नाही तुझं लक्ष असतं. हं, त्रास झाला की लक्ष जपाकडे वाढवायचं आहे, मग त्या त्रासाचे ओर उचलत जाऊ आपण. आपलं मन त्रासामध्ये अडकून पडले, त्रास 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 त्रास, गेला त्रास खड्ड्यामध्ये, जो त्रास होतो तो उदे. आपले म्हणायचं म्हणजे दे भगवंत जो त्रास आहे मला दे, पण तुझं लक्ष हलवणार नाही. तुकाराम म्हणतात हं, ना, हं, तुटो होय मस्तक फुटो होय शरीर, नामाचा गजर सोडू नये, नाशवंत देह झाला जरी भंग, तरी कीर्तन रंग सोडू नये. ही भावना हं, आपल्याला असली पाहिजे. काय व्हायचं ते उदे, मी कीर्तन सोडणार नाही तुझं, मी तुझ्यावर लक्ष सोडणार नाही, मी तुझ्या नावाकडे लक्ष देणं सोडणार नाही. सो किती मानसिक त्रास झाला तरी तुझं नाव मी ऐकणारच, बोलणार ऐकणार बोलणार ऐकणार. आता बघ तुला काय करायचं. ही भावना आपल्याकडे आली की भगवंत मग उचलतात आपल्यावर. हा, आता इंटेन्स आहे हा, आपल्याला वर उचलतात. सो त्रास झाला की नाही, लक्ष त्रासाकडे दिलं की जास्त त्रास होणार आणि झपाकडे लक्ष कमी होणार. त्रास झाला लक्ष हं. झपाकडे वाढवा, त्रासाचं लक्ष ऑटोमॅटिक कमी होऊन जाईल तुमचं. ओके. जी, जी. धन्यवाद प्रभूजी. प्रभूजी म्हणजे मला असं एक नेहमी वाटतं की मी आता एवढ्या वर्षांनी जप करते. माझा पहिल्या दिवशीचा जप पण तसाच होता. असं लक्ष लागत नव्हतं आणि आताही तसाच काय म्हणजे ह्याच्यात प्रगती मला दिसतच नाहीये. प्रगती होतीये. पंख्याचं बटन बंद करतो, पंखा लगेच बंद होत नाही, काही काय फिरत नव्हतो की नाही. सो ज्यावेळी पहिल्यांदा हं, तुम्ही जप केला तुम्हाला जाणीवच नव्हती तुमच्याकडे अनर्थ आहेत. आता ऍटलिस्ट मला जाणीव आहे तुमच्याकडे अनर्थ आहेत, म्हणजे काय, ही प्रगती नाही आहे का? ही प्रगती आहे. माझ्यामध्ये काहीतरी वाईट आहे. ओके. माझा हं, जप व्यवस्थित होत नाहीये. तुम्हाला पहिला माहितच होतं जप व्यवस्थित होत नाहीये, तुम्हाला वाटतं जो चालला चांगला जप चाललाय. आता ऍटलिस्ट मला जाणीव व्हायला लागली आहे की जप व्यवस्थित होत नाहीये, म्हणजे काय, ती भक्तीमध्ये प्रगती आहे. तुम्हाला कळलं मला अजून केलं पाहिजे चांगला, अजून प्रगती केली पाहिजे. आणि दुसरं उदाहरण देतो. तुम्ही विमानात बसला कधी, फ्लाईटमध्ये बसलाय? हा, हो. फ्लाईट भुवनेश्वर टेक ऑफ करते, आपल्याला वाटतं काहीतरी व्हायला लागले, वेग वाढला विमानाचा, हं, पूल यायला लागला थोडासा, वर जायला लागलोय, मी वर वर चाललोय, बाहेरचं आकाश खाली जायला लागले, बिल्डिंग छोट्या दिसत आहेत, काहीतरी होते असं वाटतं की नाही. पण जेव्हा फ्लाईट वरती हं, जाते आणि स्ट्रेट जायला लागते, आपल्याला काहीच होते असं वाटत नाही, काय चाललंय, काहीच नाहीये, बाहेर दुसरे पांढरे ढग आहेत, पुढे जातोय का नाही मी, पण फ्लाईट पुढे चालली आहे आपली. सो अनर्थ निवृत्ती प्रक्रियेत असं वाटतं की माझी गाडी पुढे चालली आहे का नाही, आपल्याला कळतच नाही. पण गाडी चालू ठेवा पुढं, तुमची गाडी पुढे चालली आहे.
ज्यावेळी फ्लाईट पर उलटी खाली यायला लागते त्यावेळी परत जाणार होतं, हा काहीतरी व्हायला लागले आता. सो निष्ठा, रुची, आसक्ती, भाव, प्रेम हे फ्लाईट खाली येण्यापैकी आहे. आणि श्रद्धा, साधुसंग, भजन क्रिया ही फ्लाईट वर जाण्यापैकी आहे. सो पहिला मला काहीतरी वाटतं, हा काहीतरी व्हायला लागले. आणि जेव्हा निष्ठावर जातो आपण तिथनं पुढे पटापट व्हायला काहीतरी व्हायला लागले. पण मधली क्रिया आहे ना, स्ट्रेट जे विमान असतं जास्त काळ असतं, काय जाणवत नाही काय होतंय. सो अनर्थवरती प्रक्रिया खूप लांबची प्रक्रिया आहे. स्ट्रेट फ्लाईट आपली सहन करावं लागेल थोड्या काळात. हं? प्रभूजी, जसं की ठीक आहे, अनर्थ निवृत्ती समजा भगवंताच्या नामस्मरणाने होत राहील, पण मला माझ्यामध्ये भक्तातले जे गुण असतात ते पण दिसत नाहीत कधी. मला वाटतं की माझं काय काय चुकतंय का काय होतंय. भक्तामध्ये चांगले गुण दिसत नाहीत. म्हणजे माझ्यामध्ये भक्तामधले जे गुण असतात ते अजून आलेच नाहीत हा मग असं म्हणा. ते तर प्रगतीच लक्षण आहे. जो शुद्ध भक्त असतो तो कधी सुद्धा चांगलं पाहत नाही. तो म्हणतो मी खूप नीच आहे, मी वाईट आहे, मी दुष्ट आहे. त्याची भावना अशी असती. आपल्यामध्ये वाईटपण आहे प्रगतीचं लक्षण आहे महत्वाची. हे अधोगती लक्षण नाही आहे. दुसऱ्यामध्ये वाईट पाहण्याचं अधोगती लक्षण आहे. पण आपल्यात वाईटच पाहिलं पाहिजे आपण, मी किती वाईट आहे. आणि तर आपण अधिक तीव्र होऊ भक्तीमध्ये. सो भक्ती चांगले पण लगेच दिसणारच आपल्यामध्ये. जो प्रेमस्तराचा भक्त असल्याची भावना काय असते, मूर्ख, नीच, शूद्रमय, विषय लालस. किती नीच आहे. कविराज गोसावी म्हणतात किती नीच आहे, किती शूद्र आहे, किती विषय लालस आहे. वैष्णव आज्ञा बले करी येते क साहस. किंवा वैष्णवांच्या आज्ञेमुळे मी हे साहस करत आहे. सो ही भावना असलीच पाहिजे उलटी. हे प्रगती लक्षण आहे, हे अधोगती लक्षण नाही आहे. ओके. जी जी प्रभूजी, धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्णा. तर आपण थांबू इथं. तर पुढच्या रविवारी आपला 12वा अध्याय संपून जाईल. आणि मग 2 रविवार गॅप असेल, 28-29 तारखेचा रविवार आणि जन्माष्टमीच्या नंतरचा रविवार. कारण जन्माष्टमी तुम्हाला भरपूर सेवा असतील, मग विश्रांतीची थोडी गरज असेल. तो रविवार गॅप असेल. आणि त्याच्या पुढच्या रविवारी सप्टेंबर दुसऱ्या वीकचा रविवार जो आपली परीक्षा असेल सेकंड मॉड्यूलची. मी 12वा अध्याय झाला पुढच्या रविवारी की सोमवारी प्रश्न आपल्या ग्रुपवरती प्रश्न सगळे टाकून देईन. आणि पुढच्या रविवारी या अध्यायातले श्लोक मी तुम्हाला सांगेन. बाकी अध्यायाचे श्लोक सांगितले आहेत कुठले पाठ करायचे आहेत, या अध्यायाचे श्लोक पण आम्ही गणपतीत नका घेऊ परीक्षा, गणपतीच्या ह्याच्यामध्ये. गणपतीचा आदला रविवार. ठीक आहे. चालेल चालेल, हा आदला चालेल. गणपतीच्या आधी जन्माष्टमी नंतर जो रविवार येईल ती परीक्षा होईल. ओके. 14 तारखेच्या आधी परीक्षा होईल आपली. ओके. हरे कृष्ण. ओके प्रभूजी, Thank you हरे very much. कृष्णा. श्रील प्रभुपाद. हरे कृष्ण प्रभुजी, हरे दंडवत कृष्ण. प्रणाम. थँक्यू प्रभूजी. हरे कृष्णा प्रभूजी, दंडवत प्रणाम.